नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो 5 महिन्यानंतर कंबाईनची एक्झाम आहे, म्हणजे जवळपास आजपासून 5 महिने किंवा त्यापेक्षाही कमी कालावधी त्या ठिकाणी एक्झामसाठी राहिलेला आहे. आधी असं असायचं की बाबा 2 महिने राहिलेले आहे एक्झामला आणि मग त्या एक्झामची धग जाणवायला लागायची की नाही आता 2 महिन्यावर एक्झाम आलेली आहे वगैरे वगैरे वगैरे, मुलं सिरियस व्हायला लागायचे. आता कसं झालं आहे की वर्षभरात फक्त एक एक्झाम असणार आहे. म्हणजे आताची रियालिटी वेगळी आहे की त्यांनी गट ब आणि गट क जे अराजपत्रित पदं होते ते सर्व एकत्र केलेले आहे आणि जवळपास 9-10 पोस्टसाठी एकच एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून असं समजून चला की बाबा MPSC मार्फत ब आणि क जे काही नॉन गॅझेटेड आहे सो त्याच्यासाठी एकच एक्झाम होणार आहे वर्षभरामध्ये. सो त्याच्यामुळं अभिनय तो कभी नाही. सो त्याच्यामुळं 2 महिन्याआधी त्याची धग जाणवण्याऐवजी सो आजकाल हिवाळ्यामध्ये 5 महिन्याआधीच आपल्याला आता येणाऱ्या एक्झामची धग त्या ठिकाणी जाणवायला लागलेली आहे. सो त्याच्यामुळं आणि तुम्हाला माहिती आहे की कुठलीही परीक्षा क्रॅक करायची आहे किंवा कुठलं युद्ध जिंकायचं आहे तर त्यासाठी नियोजन आवश्यक असते. सो आता 5 महिने एक्झामसाठी राहिलेले आहे जवळपास आपण असं म्हणू, तर त्यासाठी तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे सो ह्याबद्दल आपण आजच्या याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्या चर्चेचे टप्पे असणार आहे. सो पहिल्या टप्प्यामध्ये आपण सर्वात बोलणार आहोत नवीन जो सिलेबस चेंज झालेला आहे. सो खूप लोकांना त्याबद्दल संभ्रम होता की कसं प्रिपेअर करायचं बाबा, नवीन सिलेबसचं म्हणजे नवीन सिलेबस आलेला आहे किंवा सिलेबस मेन्सचा बदललेला आहे सो त्याची तयारी करावं आणि प्रिलिम्सची सोबत तयारी करावं वगैरे वगैरे त्यांच्या मनात प्रश्न असतील. पहिल्यांदा आपण ते प्रश्न सॉल्व्ह करू. नंतर जुन्या विद्यार्थ्यांनी सध्या काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. काही विद्यार्थी असतात ज्यांनी आत्ता 6-7 महिन्यापूर्वी अभ्यास सुरू केला होता, म्हणजे ते जुने पण आहेत आणि नवीन पण आहेत. मग अशा बॉर्डरवर असणाऱ्या विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आणि एकदम नवीन कोरे ब्रँड आत्ता ज्यांनी आगमन केलेलं आहे 2-3 महिन्यापूर्वी किंवा 1-2 महिन्यापूर्वी किंवा 15 दिवसापूर्वी सो अशा नवीन विद्यार्थ्यांची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. आणि सर्वात शेवटी काही माझ्याकडून एक्झामचं प्रिपरेशन करत असताना आता जसे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतात सर लक्षातच राहत नाही आम्ही अभ्यास करतो पण आम्हाला आठवतच नाही नंतर. सो हे जे कॉमन प्रॉब्लेम आहे सो त्याबद्दल पण आपण शेवटी चर्चा करणार आहोत. चला मग आता आपण वेळ न घालवता डिस्कस करायला सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकपासून. सो आपला आजच्या डिस्कशनचा पहिला टॉपिक आहे तो म्हणजे काय सर, सिलेबस बदललेला आहे. सो सिलेबस बदललेला आहे म्हणून आता मी पाहिलं म्हणजे खूप साऱ्या लोकांनी स्ट्रॅटेजीज वगैरेवर लेक्चर बनवलेले आहे वगैरे वगैरे. सो त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे की बाबा आत्तापासून मेन्सचं करा, तर आत्तापासून मेन्सचं जर केलं तर तुमचं भविष्यामध्ये कुठंतरी काहीतरी होईल वगैरे 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 याबद्दल. पण तुम्ही लक्षात घ्या रियालिटी काय आहे हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे मला असं वाटतं की बाबा ज्या लोकांनी ह्या एक्झाम्स दिलेल्या आहे गट ब च्या ज्या एक्झाम किंवा गट क एक्झाम दिलेल्या आहे सो त्यांना ही गोष्ट ही जे मी तुम्हाला सांगतोय ही रियालिटी त्या ठिकाणी माहीत असेल की बाबा तुम्ही जोपर्यंत प्रिलिम्स पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला मेन्स देता येत नाही. येत्या लक्षामध्ये जोपर्यंत तुम्ही प्रिलिम्स पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला मेन्सच देता येत नाही. आणि लक्षात घ्या प्रिलिम्स अशी एक्झाम नाही आहे की तुम्ही वेळेवरती 1-2 महिन्यात प्रिपेअर करून घ्या की बाबा आता सिलेबस चेंज झाला सुरुवातीचे 2-3 महिने मग मी मेन्सची तयारी करतो सर, शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये मग प्रीची तयारी करतो, मग माझी प्री निघाली की मेन्सचा अभ्यास झालेला राहील. अरे पण प्रीची तयारी झालेली आणि प्री निघणे सो ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 2-3 महिन्यात प्रीची तयारी होत नाही. सो जसं आधी UPSCचं असायचं, जसं राज्यसेवेचं होतं तसंच आता कंबाईनचं पण झालेलं आहे. सो कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे त्यामुळं पेपरची काठिण्य पातळी पण प्रचंड वाढलेली आहे आणि कट ऑफ बिलकुल खाली सेट होत नाही, कॉम्प्रोमाइजच होत नाही. म्हणजे आधी PSIचा कट ऑफ लागून जायचा 43, 44, 45 मार्काला लागून जायचा, आता तो 50च्या जवळपास चाललेला आहे. आणि तेवढे मार्क गेन करण्यासाठी तुमची प्रत्येक विषयावरती कमांड असलीच पाहिजे. सो तुमचा एक जरी कॉमन प्रश्न चुकला तर तुम्ही कॉम्पिटिशनमधून बाहेरच जाता सरळ सरळ म्हणजे, किंवा बॉर्डरवर येऊन जाता. संभ्रमाची अवस्था होते की सर 47 पडले होईल का यावेळेस PSI. सो मग अशी मॅसेज कळायची आपल्यावरती वेळ येते. ते जर टाळायचं असेल तर सर्वात पहिले एक काम करा, जरी मुख्य परीक्षेचा सिलेबस बदलला आहे बरं का, पूर्व परीक्षेचा सिलेबस बदललेला नाही आहे. पूर्व परीक्षेचा सिलेबस जो जुना होता तोच नवीन ह्याच्यामध्ये पण पूर्व परीक्षेचा सिलेबस ॲज इट इज आहे. जो बदलला आहे तो मेन्सचा बदलला आहे. सर चांगलं झालं की वाईट झालं मुख्य परीक्षेचा सिलेबस बदलला, तर मला वैयक्तिकली जर विचारलं तर मी म्हणाल खूप चांगलं झालं. टेक्निकली चुकीचं झालं. का बरं चुकीचं झालं? कारण तुम्ही PSI बनताय तर तुमचे PSIचे कायदे आधीच प्रिपेअर होणं चांगली गोष्ट आहे. तुम्ही STI बनता तर तुमचं अर्थशास्त्र आधीच प्रिपेअर होणं चांगली गोष्ट आहे. अर्थशास्त्राचं नॉलेज असणं, तुम्हाला पॉलिटिक्सचं नॉलेज असणं, नंतर तुम्ही ASO बनणं हे टेक्निकली बरोबर आहे. हे टेक्निकली काय आहे बरोबर आहे की आधीच तुम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज असणं त्या ठिकाणी चांगलं होतं. सो टेक्निकली जर पाहायचं झालं तर चुकीचं घडलं. पण जर ओव्हरऑल विचार केला सर आमच्या मेहनत
जी आम्हाला करावी लागणार आहे परीक्षेसाठी, त्या दृष्टीनं कसं झालं, ओव्हरऑल कसं झालं, तर मी म्हणाल की उलट आयोगाने चांगलं केलं. मुख्य परीक्षेचा सिलेबस बदलवला, सगळ्या पोस्टचा एक कॉमन त्या ठिकाणी सिलेबस ठेवला. सो त्यामुळं आता तुम्हाला सगळ्या पोस्टसाठी त्या ठिकाणी कॉम्पीट करता येणार. म्हणजे सो उलट काय झालेलं आहे त्या ठिकाणी, चांगलं झालेलं आहे की मुख्य परीक्षेला त्यांनी काय केला, कॉमन सिलेबस त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मग आता प्रश्न राहतो, सर आता मुख्य परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे का? तरी मी वैयक्तिकली तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की सध्या मुख्य परीक्षेचा विचार करू नका. माझं म्हणणं आहे बिलकुलच विचार करू नका. सध्या तुम्ही पूर्ण तुमचं जे काही आहे, ज्यांना ही एप्रिलची एक्झाम क्रॅक करायची एन प्रकारे, मग ते जुने विद्यार्थी असो किंवा नवीन विद्यार्थी असो, जे 30 एप्रिलला टार्गेट ठेवत आहे, मी 2024 बद्दल बोलत नाही आहे, मी 30 एप्रिल 2023 बद्दल बोलतोय, 24 बद्दल बोलत नाही आहे. सो 23ची एक्झाम जर तुम्हाला फोकस करायची, तर सर्वात पहिल्यांदा मुख्य परीक्षेचं जो काही तुमच्या डोक्यात गेलेलं खूळ आहे ते काढून टाका. सर मग एक मी इंग्रजी विषय घेतो आता सध्या, किंवा मराठी विषय घेतो आणि एक पूर्व परीक्षेचा विषय घेतो, असं करू नका. तुम्हाला जे काही करायचं आहे ते पूर्व परीक्षेच्या दृष्टीनंच पावलं उचला. आता काही लोक याच्यावर डाऊट घेतील, सर मग ते मुख्य परीक्षा निघेल का आम्हाला वेळेवर प्रिलिम निघाल्यानंतर? मी सांगतो तुम्हाला 100% निघणार. का बरं निघणार नाही? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला 2 विषय आहे, एक म्हणजे 2 पेपर आहे, सॉरी, एक आहे पेपर 1 आणि दुसरा आहे पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये आधी जे सब्जेक्ट होते तेच आता पण आहे, मराठी आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट आहेत. फक्त थोडा पॅटर्न चेंज झाला. सो मराठीला 50चं वेटेज आलं आणि इंग्लिशला पण 50%चं वेटेज आलेलं आहे. सो ह्याच्यावरती मी वेगळं बोलेल मेन्सच्या वेळेस. आणि पेपर 2 मध्ये जे तुमचे विषय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रिलिम्सला जे विषय आहे तेच 80% विषय मेन्सला आहे. आधी तरी वेगळं असायचं बाबा, PSIचे कायदे वेगळे करत बसावं लागायचं, STI साठी इकॉनॉमिक्सचा जरा वेगळा अभ्यास करावा लागायचा, पॉलिटी डिटेलमध्ये करावी लागायची. इथं तो फॅक्टरच नाही आहे. फक्त काही विषय जे आहे ते प्रिलिम्सपेक्षा मेन्समध्ये थोडेसे वेगळे आहे. फॉर एक्झाम्पल RTI RTS हे प्रिलिममध्ये नाही आहे, मेन्समध्ये आहे, पण ह्याला वेटेज किती असते? दोन्ही मिळून हार्डली 5 क्वेश्चन आले तर येतात त्याच्यावरती. पर्यावरणावर पण किती येणार आहे? युनियन क्वेश्चन, 5 क्वेश्चन युनियन येतील पर्यावरणावरती. सो त्यानंतर तुमचं रिमोट सेन्सिंग नावाचा टॉपिक एक ॲड झालेला आहे. रिमोट सेन्सिंग नावाचा एक टॉपिक ॲड झालेला आहे. त्याच्यावर आले तर 5 क्वेश्चन येतील. आणि ICT नावाचा एक टॉपिक ॲड झालेला आहे. सो त्याच्यावर आले तर 5 क्वेश्चन येतील, किंवा हे 2 मिळून 5 क्वेश्चन येतील. म्हणजे जवळपास 85% म्हणावं लागेल आपल्याला. सिलेबस काय आहे त्या ठिकाणी? 80 to 85% सिलेबस कॉमन आहे. फक्त हा सिलेबस ऑड आहे. आणि हे सगळं RTI RTS 5 दिवसात प्रिपेअर होते, पर्यावरण 5 दिवसात प्रिपेअर होते, रिमोट सेन्सिंग आणि ICT दोन्ही मिळून 5 दिवसात प्रिपेअर होते. सो एवढे हे नवीन ॲड झालेले सब्जेक्ट जे आहे ते सोपे आहे. सो तुम्ही याचे एक छोटे क्लास पण अवेलेबल असतात 5-5, 6-6 लेक्चरचे, ते जरी करून घेतले ना, विषय प्रिपेअर होऊन जातात मस्तपैकी. मराठी विषय महिनाभर खूप झाला हो. आम्ही तर आमच्या वेळेस 5 आणि 6 आणि 7 आणि 8 दिवसात प्रिपेअर केलेला विषय हा मराठी म्हणजे. सो महिनाभर खूप झाला मराठी या विषयासाठी. रोज थोडा 2-2, 3-3, 4-4 तास जर 4-4 तास रोज जर इंग्लिश जर केला ना, तुमचा 4 महिन्यात एक्सलंट बनतो हा विषय विथ व्होकॅब्युलरी. सो त्यामुळं नियोजनपूर्वक जर तुम्ही अभ्यास केला, आणि कसं असते, जेव्हा तुम्हाला फिक्स माहीत असते की यार आपली प्रिलिम्स निघणार आहे, मला प्रिलिम्सला स्कोअर माझा 55 किंवा 60 आलेला आहे, सो मग मी कोणत्याही कॅटेगरीतला असो, माझी प्रिलिम्स त्या ठिकाणी हमखास निघणार आहे, तर तुम्हाला सांगतो ह्या 4 महिन्यात तुम्हाला जो प्री आणि मेन्सच्या दरम्यान जो 4 महिन्याचा वेळ मिळतो आहे, त्या 4 महिन्याच्या वेळामध्ये तुमचा जो स्पीड आहे अभ्यासाचा ह्या एक्सपोनेन्शियली वाढून जातो. तुमची क्वालिटी ऑफ स्टडी पण वाढते, कारण तुम्हाला दिसायला लागते की यार STIला इंटरव्ह्यू नाही डायरेक्ट पोस्ट आहे, ASOला इंटरव्ह्यू नाही डायरेक्ट पोस्ट आहे. येथे लक्षामध्ये, टॅक्स असिस्टंटला डायरेक्ट पोस्ट आहे, MPSC क्लर्कला डायरेक्ट पोस्ट आहे, एक्साइज इन्स्पेक्टरला डायरेक्ट पोस्ट आहे. सो डायरेक्ट पोस्ट तुम्हाला दिसायला लागते आणि तुम्ही फिक्स प्रिलिम पास होणार असता, मग तुम्ही कशाचाच विचार करत नाही. आणि तेच जर तुमची प्रिलिम्स बॉर्डरवर तुम्ही असं केलं, मेन्सचं करतो आता थोडंसं, प्रिलिम्सचं करतो, प्रिलिम्समध्ये मग मस्तपैकी 47-48 मार्क काढून घेतो, बरं पडले तुम्हाला 47-48 प्रिलिम्समध्ये मार्क, जेमतेम काढले जरी तरी मेन्स देता येईल का याची गॅरंटी नसते. मग आपले पावलं वळायला लागतात की जाऊ दे यार, हे कंबाईनची प्रिलिम्स यावेळेस निघते की नाही गॅरंटी नाही आहे, निघू शकते नाही निघू शकत. शिक्षकाला मेसेज केला, माझ्यासारख्या शिक्षकाला मेसेज केला, मी म्हणतो तळ्यात मळ्यात आहे, 50-50 आहे, काय सांगणार आता मी. सो नाही म्हणू शकत नाही, होई म्हणू शकत नाही, कारण खरंच बॉर्डरवर असतो कार्यकर्त्याचा स्कोअर. एखाद्या मार्कानं होऊ शकतो किंवा बॉर्डरवर होऊ शकतो, किंवा एखाद्या मार्कानं नाही होऊ शकत. नाही होण्याचे चान्सेस जास्त आहेत का? कारण कट ऑफ जास्तच लागतो. आपल्याला वाटतं 47-48 लागून जातो तो 49 मार्कावरती.
मग असं जर तळ्यात मळ्यात असेल तर ते पोरगं काय करते, जाऊ द्या राज्यसेवेची प्रिलिम्स देऊन पाहू म्हणून 30 एप्रिलची प्रिलिम्स झाल्यानंतर मग तो मेन्सचा अभ्यास करण्याऐवजी एप्रिल मे जून म्हणजे तिथून 2 महिन्यानंतर राज्यसेवा असते, चला बाबा ह्याच्यात तर काही झालं नाही, आता दुसरी परीक्षा द्यायला 1 वर्ष बाकी आहे, चला राज्यसेवा देऊन पाहू. मग राज्यसेवेची प्रिलिम झाल्यावर पाहू आपण ऑप्शनल वगैरे कोणता घ्यायचा, वेळेवरती पाहून घेऊ, काहीतरी एखादा कोर्स लावून घेऊ. सो तुमचं पूर्ण त्या ठिकाणी नियोजन फिसकटून जाते आणि प्रचंड त्या ठिकाणी नुकसान होते. येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं तुम्ही, माझी अशी इच्छा आहे, जर प्लॅन वाईज मी तुम्हाला पटून पण सांगितलेलं आहे की जमेस्तोर तुम्ही पूर्णपणे फोकस करा पूर्वपरीक्षेवर. पूर्वपरीक्षा एकदम कॉन्फिडेंटली क्रॅक करा किंवा तेवढे मार्क मिळवा तुम्ही आणि त्यानंतर मग मेन्सचा अभ्यास तुम्ही मस्तपैकी वाजत गाजत सुरू करू शकता. तुमच्या अभ्यासाचा स्पीड पण वाढेल, तुम्हाला अभ्यासात रस पण वाटेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी एवढा इंटरेस्ट घेऊन मेन्सचा अभ्यास केला ना, त्या पोराची मेन्स निघते म्हणजे निघतेच, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. माणूस जीव लावून अभ्यास करतो मग मेन्सचा जर प्रिलिम्समध्ये स्कोर आला. म्हणून माझी अशी मनोमन इच्छा आहे की मेन्सचा जास्त, आता सिलेबस बदलला रे बाबा, सगळे पोरं काहीतरी वेगळंच करताय, याचा जास्त विचार करत न बसता सागर सर सांगतायत म्हणून मस्तपैकी प्रिलिम्सचा अभ्यास करा, प्रिलिम्सचे विषय आखा. आता आपण त्याचं नियोजन बनवायला सुरुवात करू. बघा आता आणखी एक असा एक त्याच्यामध्ये वर्ग असतो, तो मला असं विचारतो की सर आता पूर्वपरीक्षेमध्ये इतिहास आहे, मुख्य परीक्षेमध्ये इतिहासच नाही आहे. ते करतात ते की बाबा सर ते पूर्वपरीक्षेत आरोग्यशास्त्र आहे, मुख्य परीक्षेत आरोग्यशास्त्र नाही आहे. शरीरशास्त्राबद्दल काय मत आहे सागर सर तुमचं, किंवा मग ते विचारतात की बाबा पूर्व परीक्षेमध्ये सर इतिहास नाही आहे, सॉरी मुख्य परीक्षेमध्ये इतिहास नाही आहे, पूर्व परीक्षेतच फक्त इतिहास आहे. सर मग तो इतिहास स्किप केलाच चालेल का? मला काही PSI प्रिपेअर करणारे पोरं येऊन आधी विचारायचे, सर इकॉनॉमिक्स हा मेन्समध्ये नाही आहे, PSIच्या पूर्व परीक्षेतच आहे, स्किप केला तर चालेल का? आता तुम्हाला गंमत सांगतो ह्या पोरांची कसं असते. आता जे पोरं म्हणतात समजा इकॉनॉमिक्स स्किप करायचं आहे, जुन्या सिलेबसनुसार इकॉनॉमिक्स स्किप करायचं आहे त्यांना, त्यांचे सांगतो तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचे वांदे असतात, त्यांचे विज्ञानाची वांदे असतात. त्यांचं म्हणणं असते की बाबा नाही सर मी इकॉनॉमिक्स पण स्किप करावं असं म्हणतोय. मग राहिलं चालू घडामोडी, त्याची तर गॅरंटीच नाही आहे. आणि ह्या 4ही विषयाला मिळून 15 चोक 60 मार्क आहे. 60 मार्काचा पोर्शन तुमचा तळ्यात मळ्यात आहे आणि तुम्ही 40 मार्कावर काय रणांगण गाजवणार आहे? अरे तुम्ही लक्षात घ्या की PSIला पण आजकाल कट ऑफ जो आहे ना तो 50च्या आसपास लागायला लागलेला आहे. आता सोपं राहिलेलं नाही आहे. तुम्ही म्हणाल सर आम्ही कास्टमध्ये मोडतो, आमचा कट ऑफ कमी लागतो. आजकाल शेड्यूल कास्ट कॅटेगरीचा कट ऑफ, एक शेड्यूल ट्राईब्स जर सोडली कम्युनिटी तर बाकी सगळ्या कम्युनिटीचे जे कट ऑफ आहे, आता OBC ओपन तर सारखंच झालं आहे, किंवा जे वंजारी कम्युनिटीसाठी आहे समजा त्याला NTC NTD समथिंग म्हणतात, सो त्यासाठी जे आहे हे सगळ्यांचे कट ऑफ आजकाल सारखेच लागत आहेत. विजेचा 1-2 मार्कांनी इकडं तिकडं आणि शेड्यूल कास्टचा 2-3 मार्कांनी इकडं तिकडं, 2-3 पण नाही, ते दिवसेंदिवस डिफरन्स कमी होत चाललाय तो. सो त्याच्यामुळं रिस्क उचलणं म्हणजे पायावर दगड मारणं आहे. त्यामुळे ही जी ऑप्शनमध्ये टाकण्याची जी प्रवृत्ती आहे ना ती मनातून काढून टाका की सर मेन्समध्ये त्यांना असं वाटतं यार मी डबल कशाला अभ्यास करू, हे म्हणजे मला डबल म्हणजे एकाच परीक्षेला आहे मग मी कशाला वेळ घालू तो अभ्यास. अरे एकाच परीक्षेला आहे पण ती पास होणं आवश्यक आहे ना. इतिहासाचा विषय पूर्व परीक्षेला आहे पण पूर्व परीक्षाच नाही निघाली तर मुख्य परीक्षा केव्हा देशील तू? आणि सागर सरांनी सांगितलंय की काही झालं चालते, बॉर्डरवर पास व्हायचं नाही आहे. मग तुम्ही जर इतिहास स्किप करताय, मॅथ्स रिझनिंग ऑप्शनमध्ये टाकताय, विज्ञानाचे तुमचे वांदे आहे, कशी काय निघणार आहे तुमची परीक्षा 55-60 मार्कांनी? त्याच्यानंतर चालू घडामोडीची गॅरंटी नसते, त्यात एखादा विषय ऑडमध्ये गेला, समजा इकॉनॉमिक्सच ऑडमध्ये चालला गेला तर मग काय कराल? मग डायरेक्ट स्कोर 30-32 मार्कावर येतो ना, म्हणजे पहिलेसारखेच रडगराने सुरू होऊन जातात. त्यामुळे ही जी वृत्ती आहे तुमची की सर हे ऑप्शनमध्ये टाकू का, ते ऑप्शनमध्ये टाकू का, हां कुठला विषय ऑप्शनमध्ये टाकायचा, कोणी टाकायचा हे पण मी सांगतो तुम्हाला, पण ह्या चुका करू नका. इतिहासासारखे सोपे विषय जे तुम्हाला 15 पैकी 12 गुण त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतात, किंवा काही केसेसमध्ये 14 विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहेत. सो असे विषय जे तुम्हाला 10+ घेऊन जाऊ शकतात, असे विषय चुकूनही त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये टाकू नका. ऑप्शनमध्ये टाकण्याची प्रवृत्तीच मुळात मला असं वाटते चुकीची आहे. त्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो, अभिवृत्ती. सो तो जो ॲटिट्यूड आहे त्याच्याकडे पाहण्याचा त्या विषयाकडं, सो तोच मुळात चुकीचा आहे. त्यामुळं विषय ऑप्शन टाकण्याच्या फंद्यामध्ये पडू नका. आपण पुढे जाऊया. आता हा क्लिअर झाला तुमचा मुद्दा. आता तुम्ही एकदम शुअर झालेले आहे त्याच्याबद्दल की आपल्याला आता फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. तर आपण काय करतोय, विद्यार्थ्यांच्या 3 कॅटेगरीज पाडतो स्ट्रॅटेजी आखून देत असताना. सो त्या 3 कॅटेगरी म्हणजे पहिल्यांदा जुने विद्यार्थी,
येतं लक्षात, ज्यांचे सर्व विषय त्या ठिकाणी प्रिपेअर झालेले आहे. आता असे खूप विद्यार्थी आहे की ज्यांनी 2018 पासून तयारी करतायत, काही 2016-17 पासून, काही 2019 पासून. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, तेच विद्यार्थ्यांचं 21 आणि 22 मध्ये सिलेक्शन झालं नाही. 21 आणि 22 मध्ये असा कुंभमेळा भरला होता पोस्टचा, म्हणजे भयानक पोस्ट होत्या, खूप साऱ्या पोस्ट होत्या. आणि ज्या पोरांनी लॉकडाऊनमध्ये अभ्यास केला, जेव्हा लॉकडाऊनची सिच्युएशन होती, सगळ्या परिस्थिती विपरीत होत्या, त्या विपरीत परिस्थितीमध्ये राहून ज्या लेकरांनी अभ्यास केला. आता माझी तर एक विद्यार्थिनी डायरेक्ट महाराष्ट्रातून पहिली आलेली आहे. ती विद्यार्थिनी आहे की लॉकडाऊनमध्ये पण मास्क लावून ती अकॅडमीमध्ये यायची. सर हे मला सांगा, ते मला सांगा. त्याच्यानंतर रस्त्यात कोणी नसायचं म्हणून वडिलाला घेऊन इथे यायची. तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं, ती महाराष्ट्रात पहिली होऊन गेली. सो ज्या लेकरांनी 20 आणि 21 मध्ये विपरीत परिस्थितीत अभ्यास केला, ते पोर आज यशाचे मानकरी 2021 आणि 2022 मध्ये. आणि जे जुने पोरं राहून गेलेले आहे 2020 आणि 21 मध्ये, ज्यांनी अभ्यास केला नाही किंवा अभ्यासात गॅप दिला किंवा जेवढा इंटेन्सली करायला पाहिजे तेवढा इंटेन्सली केला नाही अभ्यास, सो असेच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी 21-22 मध्ये सिलेक्शन झालेलं नाही. मग हे जे जुने विद्यार्थी आहे त्यांची आता इथून पुढे कशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आता जाऊ द्या, जुने लावू द्या, मरणा लागूनी म्हणतो आपण, त्या जाळूनी किंवा पुरणी टाका, येतं लक्षामध्ये. सो त्यामुळे जुनं जाऊ द्या, आता त्याचा विचार करत बसू नका. आता आपलं भविष्य आपल्याला दिसते आहे, कारण जुने असण्याचे काही प्रॉफिट पण आहे आणि काही चॅलेंजेस पण आहे. तुमच्यासाठी काही पॉझिटिव्ह पॉईंट पण आहे आणि काही चॅलेंजेस पण आहे. आपण त्याच्यावरती चर्चा करू, ठीक आहे. सो जुन्या विद्यार्थ्यांच्या अँगलने मी त्या ठिकाणी तुम्हाला प्लॅन बनवून देतो आहे. बघा, आता सर्वात महत्त्वाचं तुम्ही सर्वात पहिले शोधून काढलं पाहिजे की तुमच्या चुका कुठं झाल्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट की सरसकट अभ्यास करण्यापेक्षा किंवा चला आता पहिलेपासून अभ्यास सुरू करू, मग तेच पॉलिटी, तेच इतिहास, अभ्यासही करा वाटत नाही माणसाला. त्यापेक्षा बेटर काय आहे की 21 आणि 22ला तुम्ही जे पेपर दिलेले आहे त्यामध्ये चुका कुठं झाल्या तुमच्या. सो एखादा विषय ऑप्शनला टाकून दिला असेल तुम्ही, जाऊ दे गड्या मला सायन्स तसंही जमत नाही, जाऊ दे मी सायन्सच प्रिपेअर करत नाही, मॅथ्स रिझनिंग मला जमत नाही, टाकलं ऑप्शनमध्ये, करंट अफेअर मला येतच नाही आहे, मग टाकलं ऑप्शनमध्ये. सो अशी काही चूक झाली का आपल्याकडून. त्यानंतर सर वाचलेलं होतं पण वेळेवर आठवलं नाही किंवा कन्फ्यूज झालं 2 प्रश्नामध्ये. ह्या चुका काय करा, तुम्ही पहिल्यांदा शोधून काढा आणि त्या चुकांवर काम करायला सुरुवात करा. सर्वात महत्त्वाचं आहे काय केलं पाहिजे, तुम्ही चुकांवर काय केलं पाहिजे, वर्क केलं पाहिजे. आणि दिवसाचा मस्तपैकी मला असं वाटतं एक शेड्यूल तुम्ही बनवला पाहिजे. जुन्या पोरांचा प्रॉब्लेम काय, आता माझे 2-3 जुने स्टुडंट जे आहे 17-18च्या बॅचचे मला भेटायला आले होते. सर त्या पुस्तकांकडे आम्हाला पाहू पण वाटत नाही म्हणतायत. सर ते पाहिलं जरी तर त्याचं म्हणजे राग यायला लागतो किंवा किळस यायला लागते, नकोच वाटायला लागते म्हणजे ते. सो आता तेच ते किती वेळा करायचं सर आम्ही. तर आता गोष्ट अशी आहे, आपण इथून सोडून जाऊही शकत नाही, दुसरीकडे कुठं जाऊही शकत नाही, कारण परीक्षेत आपण आता त्या पोरांनी मेन्स वगैरे पण दिलेले आहेत, पण मेन्समध्ये झालं नाही किंवा प्रिलिम्स थोड्या मार्कांनी गेली, असा एक ग्रुपच भेटायला आला होता. मग त्यांचं हेच म्हणणं होतं, स्टॅग्नेशन आलं सर अभ्यासात, आत्ता एक्झाम गेली आमची ही, सो त्याच्यामुळं आता आम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये, आम्ही काय केलं पाहिजे. तर आता त्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा दिवसाचा शेड्यूल केला पाहिजे. तुमच्यामध्ये इतर विद्यार्थ्यांमध्ये फरक आहे. तुम्ही याच फील्डमध्ये मागच्या 3-4 वर्षापासून आहेत, 5 वर्षापासून आहात, 2 वर्षापासून, त्यामुळे स्टॅग्नेशन येणं हे नॅचरल आहे. त्यामुळे दिवसाचा शेड्यूल बनवत असताना तुम्हाला स्वतःला एंटरटेन पण ठेवायचं आहे आणि अभ्यासही झाला पाहिजे, असं काहीतरी करायचं आहे. कारण तुम्ही जर अभ्यास नाही केला तर वेळेवर परत कॉन्फिडन्स डाऊन होईल, परत प्रिलिम्स अडकल, म्हणजे पहिले पाडे तेच होईल. शेवटी मग माणूस कंटाळून निघून जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहणार नाही, जेव्हा की तुम्ही पोस्टच्या खूप जवळ असाल. फक्त आणि फक्त ह्या गोष्टी जर बॅलन्स करून तुम्ही केल्या, फॉर एक्झाम्पल मी कधी काळी नवीन होतो आणि त्यानंतर मी ह्या एक्झाममध्ये जुना झालो, मलाही तेच ते बोर व्हायला लागलं होतं. मग मी दिवसाचं नियोजन करताना काय केलं होतं की माझे आणि माझे रूममेट जे होते हे थोडेसे म्हणजे हेल्थ कॉन्शियस त्या ठिकाणी होते. त्यामुळे ते काय करायचे, सकाळी हिवाळ्याच्या दिवसामध्ये, आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत पहा, सकाळी 5:30ला उठायचे. पुण्यामध्ये डेक्कनला टिळक टँक आहे पहा, सो त्या टिळक टँकला आम्ही पोहायला जायचो. सकाळी 5:30ला जायचो, बरोबर 5:45ला टच व्हायचो. गाडी एवढी थंडी असायची डिसेंबर महिन्यामध्ये, भयंकर थंडी, आत्ता आठवते. सो ते गाडीला ॲक्सलरेट करतो ना, तर तो हात असा काढावा लागायचा, म्हणजे एवढी थंडी, म्हणजे हात एकदम आकडून जायचा, असा पण करता येत नव्हता हात, एवढी थंडी असायची सकाळी पुण्यामध्ये. आणि ते एक मजेशीर असायचं. मग तुम्ही म्हणायचं एवढ्या थंड्या पाण्यात उडी मारायचे का सागर सर तुम्ही? हो 100%, कारण खाली जे पाणी असते ना ते गरम असते आणि एकदा पाण्यात गेलं की मस्त वाटते माणसाला. सो आम्ही सकाळी मग ते 6
6 वाजल्यापासनं 5:45 तिथं पोहोचायचो. 6 वाजल्यापासनं मस्त 8 वाजेपर्यंत पोहायचं. आमची सगळ्यांची मैत्री झाली होती. 8 वाजता आल्यानंतर आंघोळ पाणी नाश्ता पाणी करून बरोबर 9ला अभ्यासिकेत जायचो. राजासारख्या थाटात अभ्यास करायचो. दुपारचा टायमिंग ठरलेला असायचा जेवणाचा, संध्याकाळी चहा पाण्याचा टायमिंग ठरलेला असायचा. जुना विद्यार्थी आहे म्हणून बरं का, कारण आपल्याला एंटरटेन पण ठेवायचं आहे स्वतःला आणि अभ्यास पण करायचा आहे. मग अभ्यास करत असताना सरसकट करायचं आहे का, तर नाही. जे आपले वीक पॉईंट आहे त्याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. त्यानंतर हे वीक असणारे जे विषय आहे, आता काही विषय भरपूर पोरांनी प्रिपेअरच केले नसतात. फॉर एक्झाम्पल भारताचा भूगोल, आता हा मेन्समध्ये आहे भारताचा भूगोल, पण प्रिलिम्समध्ये पण 2-3 क्वेश्चन येतात. जुन्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय आम्ही. मग 2-3 क्वेश्चन येतात. तर चला मेन्सला पण भविष्यात कामाला येणार आहे मला, कारण मी जुना विद्यार्थी आहे ना. आता 2-3 मार्क प्रिलिम्समध्ये पण मला गेन होणार आहे. तर चला मी भारताचा भूगोल प्लस महाराष्ट्राचा भूगोल करतो. असे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यानंतर मस्त ग्रुप्स बनवायचे. जुने तुमचे जे मित्र आहे, जुने म्हणजे फार थोडे उरलेले असतात, 50-60 जर आधी असतील बॅचमध्ये विद्यार्थी किंवा 50-60, त्यातले भरपूर जण निघून जातात. उगं 6-7 जण उरतात. मग त्या 6-7 जणांचा ग्रुप बनवायचा आपला. त्यामध्ये विचारांची देवाणघेवाण करायची, म्हणजे अभ्यासाची देवाणघेवाण करायची. फक्त एक लक्षात घ्यायचं, कम्फर्ट झोनमध्ये जायचं नाही बरं का. कम्फर्ट झोन म्हणजे काय, फर्स्ट एड होणे, सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणे. जाऊ द्या आता थंडीचे दिवस आहे, तसंही 5 महिन्यांनी एक्झाम आहे, आपला तर अभ्यास झाला, आपण जुना कॅन्डिडेट आहोत. मग काय त्याला 3 महिन्यांनी पाहू आपण काय करायचं, एकदम जोर लावून अभ्यास करू. आता मस्त झोपून घेऊ बाबा. हे झोपणे म्हणजे सर्वात त्रासदायक गोष्ट आहे म्हणजे ही. ते 9-10 वाजेपर्यंत झोपून राहणे थंडीचे दिवस आहे म्हणून, किंवा मग मोबाईलमध्ये वेब सिरीज पाहत बसणे. खूप लोक काय असतात त्या ठिकाणी, इमोशनल असतात पहा जीवनामध्ये. खूप काय मॅक्झिमम पोरं इमोशनल असतात स्पर्धा परीक्षेमध्ये. मग ते इमोशनच्या आहारी जातात, किंवा मग भावनिक होऊन त्या ठिकाणी पावले उचलू लागतात. भावनिक होऊन पावले उचलणे म्हणजे काय, त्या ठिकाणी प्रेम प्रकरणात पडणे वगैरे वगैरे. म्हणजे माणूस अडचणीत असतो ना, आणि आपल्यासारखाच पुढचाही माणूस एखादा अडचणीत असतो. मग ते दोघंही अडचणीत असतात, दोघंही एकमेकाला सहानुभूती देतात, त्याला प्रेम समजूत बसतात, आणि त्यामध्ये मग त्यांचा प्रचंड वेळ जातो. मग वेळ गेला आणि यश नाही मिळालं तर परत एकमेकांवर चिडचिड होते, त्यातून मग फ्रस्ट्रेशन येते, किंवा मग प्रेमभंग होणे ह्यासारखे प्रकार, ब्रेकअप होणे ह्यासारखे प्रकार घडतात. मग अशा टाइम स्पॅनमध्ये जेव्हा आपला वाईट वेळ चालू आहे, अशा वेळेस सहानुभूती शोधून त्यालाच प्रेमाचं नाव देणे, ह्याच्यापासून थोडंसं बचावून राहायचं. कारण काय आहे की इकडचं अपयश जर भविष्यात आलं, इन केस येऊ नये देव करो, आणि मग ही प्रेमभंग वगैरे वगैरे, या दोन्ही गोष्टी मग झेपण्यासारख्या नसतात माणसाला. मग त्या माणसाची खूप जास्त म्हणजे यमयातना त्या माणसाला सहन कराव्या लागतात. या परिस्थितीमधून जे विद्यार्थी बांधव गेलेले आहेत त्यांनाच माहिती असणार म्हणजे की यामध्ये किती घुसमट होत असते माणसाची. किंवा भावनिक होऊन आपण काय करतो, विनाकारण कौटुंबिक वादांमध्ये उडी घेतो. त्या ठिकाणी आई वडिलांचे भांडणं असतात, त्याच्यात उडी घेतो. असे जास्तीचे कुटाणे करायचे नाही. वेब सिरीज पाहत बसणे, किंवा मग एक्सेसिव्ह झोपून राहणे, किंवा एक्सेसिव्ह मोबाईलवर गप्पा मारणे, किंवा प्रेम प्रकरणात पडणे. अशा गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. चुका होण्यापासून आपल्याला काय करायचं आहे, दूर ठेवायचं आहे. मग अभ्यासात स्पार्क यावा यासाठी काय केलं पाहिजे सर, जास्तीत जास्त PYQ सॉल्व्ह केले पाहिजे. सर आमचे PYQ सॉल्व्ह करून झालेलं आहे, मग जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह केल्या पाहिजे तुम्ही. वेगवेगळ्या अकॅडमीजच्या टेस्ट असतात, येतं लक्षामध्ये. आता तर असं झालंय की बाबा राज्यसेवेचे मॅक्झिमम पोरांनी उडी घेतलेली आहे कंबाईनमध्ये. चला बाबा कंबाईन तरी ॲटलिस्ट क्रॅक करावी. तिकडे IT मध्ये रिसेशन यायला लागलं, तोही मॉब ह्याच्यामध्ये येतोय, म्हणजे कॉम्पिटिशन प्रचंड वाढते आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, कंबाईनमध्ये प्रचंड मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे. त्यामुळे इथं तुम्हाला वेगवेगळ्या अकॅडमीजच्या टेस्ट देखील अवेलेबल असतात. विदर्भ IAS अकॅडमी देखील आता काही दिवसातच आपण सुरू करून टाकू, जेणेकरून आपल्याला किमान 20-25 पेपर घेता आले पाहिजे. म्हणजे लवकर सुरू करून टाकू आपण टेस्ट सिरीज. ह्या टेस्टमध्ये इन्व्हॉल्व व्हा, त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये इन्व्हॉल्व व्हा. काही नवीन भेटते का बाबा, आपण तर ऐकलेले आहे शाहू महाराज, पण यार शाहू महाराजांचं हे अँगल मला माहीतच नव्हता जो सरांनी सांगितलेला आहे. म्हणजे 10 पैकी 8 गोष्टी तर मला माहीत होत्या, 2 गोष्टी नवीन मिळाल्या. चला नोट डाऊन करून घेऊ, त्या परीक्षेत आल्या तर कदाचित मला सोडवता येतील. अशी स्वतःची काय करा, त्या ठिकाणी हळूहळू स्वतःला गुंतवायला सुरुवात करा. रिव्हिजनवर जास्तीत जास्त भर द्या. एखादा नवीन विषय जो आपण याच्या आधी हाताळलाच नाही, तो जरी तुम्हाला थोडंसं जड वाटत असेल हाताळणं, आणि काय करायचं माहिती आहे का, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये हे सांगतो पहा, की आजकाल काय झालेलं आहे, ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत पहा, वेगवेगळ्या अकॅडमीजचे अवेलेबल आहे. आणि ऑनलाईनमुळे काय झालं, महाराष्ट्रात जो बेस्ट आहे, महाराष्ट्रामध्ये जो टीचर बेस्ट ऑफ द बेस्ट आहे त्याला तुम्ही एक्सपोज झालेले आहात. आधी कसं असायचं, ह्या अकॅडमीत गेले तर त्याच सगळ्या अकॅडमीतल्या शिक्षकांचं तुम्हाला सगळं काय ऐकावं लागायचं. आता तसं नाही आहे. वेगवेगळ्या विषयामध्ये जे एक्सपर्ट असतात महाराष्ट्रामध्ये त्याला तुम्ही काय झालं, एक्सपोजर मिळालेलं आहे. आता तुम्हाला एखाद्या शिक्षकाचं शिकवलेलं चांगलं कळतंय. चला बाबा, मला हा विज्ञान विषय मला हा कधीच जमला नाही, मला माझा हा प्रॉब्लेम होता, मला बायोलॉजी विषय आमच्या क्लासमध्ये शिकवलाच नाही म्हणा सरांनी, पण बायोलॉजी विषय मला जमायचाच नाही बिलकुल. मग आता जर सागर सर एक्झाम देत असले असते तर सागर
भाकर सरांनी काय केलं असतं की यार बायोलॉजी स्वतःहून करत बसतो म्हटलं तर मला अग्निदिव्यातून जावं लागेल आणि अभ्यासाबद्दल निगेटिव्हिटी येऊन जाईल. मग मी काय करणार, एखादा बायोलॉजीचा क्लास लावून घेणार आणि एकदम इझिली आणि स्वस्तात त्या ठिकाणी क्लासेस अवेलेबल असतात. पुस्तकांच्या रेटमध्ये त्या ठिकाणी क्लासेस अवेलेबल असतात. फक्त ते क्लासेस एक्झाम ओरिएंटेड असले पाहिजे याची काळजी घ्यायची आणि ते क्लासेस जॉईन करून घ्यायचे आणि मग अभ्यास करायचा. जे वीक सब्जेक्ट आहेत त्याला तुम्ही अशा पद्धतीनं मजबूत बनवू शकता आणि जे झालेले आहे त्याला रिवाईज करू शकता. सो येणं केनं प्रकारे आपल्याला जमणं काय आहे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे. सो अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, मूव्ह फॉरवर्ड करू शकतो, पुढे जाऊ शकतो. पुढे जाऊया आपण. आता खूप जण असा विचार करतात की आपण प्रत्येक वेळी काय होत चाललेलो आहे, नापास होतोय. म्हणजे माणसाच्या जीवनात जर सतत तो नापास होत राहिला ना, त्याच्या जीवनात अशी एक वेळ येते की त्याला असं वाटायला लागते की यार ह्यावेळेस आपल्याला 50 मार्क पडले म्हणजे कट ऑफ 51ला लागणार. म्हणजे माणूस एवढा निराश होऊन जातो की यार मला 50 पडले म्हणजे कट ऑफ 52ला लागणार किंवा 51ला. किंवा प्रत्येक वेळी मी काय होत चाललोय त्या ठिकाणी नापास होत चाललोय. आपल्यासोबतच्यांना काय मिळते, धडाधड पोस्ट. कारण ह्यावेळेस कुंभमेळ्यात होता ना पोस्टचा 600 STIच्या जागा, त्याच्या आधीच्या STIचा रिझल्ट लागला, बाकीच्या ह्याचा एक पोराला 3 पोस्ट मिळालेले आहे. 2 3 पोस्टसाठी सिलेक्ट झालेलं आहे एक पोरग. मग यार वाटते यार आपल्याच बॅचमधले पोरं 3 पोस्ट काढायला लागले आणि आपल्याला एकही पोस्ट मिळाली नाही. माझे आईवडील पण मला म्हणायचे लोकांचे लेकरं पहा कसे फोटो येतात पेपरामध्ये, कसे सिलेक्ट होतात, धडाधड सिलेक्ट होतात, तुझं कधी होणार सिलेक्शन. येतं लक्षात, तू कब मर्डर करेगा रे फैजल, ते आहे ना का याच्यामध्ये डायलॉग आहे ना की तू कब मर्डर करेगा रे फैजल, तू कब दादा बनेगा. सो त्या टाईपमध्येच झालंय ना हे, की बाबा तुला कधी पोस्ट मिळणार. किंवा आपलं स्वतःवरच बर्डन असते, आपल्या आईवडिलांचं पण असते, स्वतःच बर्डन असते, यार तू कधी, आपण कधी बनणार. सगळेच जण बनायला लागलेले आहे. तो माझं असं प्राथमिक तुम्हाला सल्ला राहील की बाकीच्यांचा विचार करत बसू नका. हां ठीक आहे, त्यानं अभ्यास केला, तो झाला सिलेक्ट, माझा अभ्यास कुठेतरी कमी पडला येतं लक्षामध्ये, सो त्याच्यामुळे मी मागं राहून गेलो. ठीक आहे, तो लवकर बनला. आणि माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, तुमच्या मनामध्ये थोडीफार ईर्ष्या असणं साहजिक गोष्ट आहे, त्याला एनव्ही म्हणतात. म्हणजे मनामध्ये थोडंफार तुमच्या एनव्ही असणं साहजिक आहे. म्हणजे स्वतःची एनव्ही म्हणजे 2 असतात, जलसी आणि एनव्ही, 2 शब्द आहे. जलस म्हणजे निगेटिव्ह वर्ड आहे की दुसऱ्याचं वाईट व्हावं, त्याचं कधीच भलं होऊ नये असं वाटणं म्हणजे जलस असणं होते. एनव्ही म्हणजे काय, एनव्हीमध्ये दुसऱ्याचं चांगलं झालं तर आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, त्याला काय म्हणतात, एनव्ही म्हणतात. की यार त्यालाही तीच परिस्थिती मिळाली, मलाही ती परिस्थिती मिळाली, पण तो यशस्वी झाला मेहनत करून, मी माझ्या वेळेस मेहनत केली नाही, मी मागं राहून गेलो. सो मग मनामध्ये आपल्या काय असली पाहिजे, ती एनव्ही असली पाहिजे, फक्त जलसी नसली पाहिजे दुसऱ्याबद्दल. ते साहजिक पण आहे. 3 Idiots मूवी पाहिलाय तुम्ही, त्याच्यामध्ये पण ते असते. म्हणजे की मित्र जर सिलेक्ट झाला तर म्हणजे आपलं सिलेक्शन नाही झालं तर दुःख होते, पण मित्र जर सिलेक्ट झाला मग आपलं होत नसेल सिलेक्शन तर जास्त दुःख होते. आणि ते नॅचरल पण आहे. पण बाकीचे लोक सिलेक्ट होत आहेत बाबा, धडाधड पुढे जात आहेत, तर ह्याचा काही खूप जास्त विचार करत बसू नका. थोडीफार एनव्ही असणं साहजिक आहे, पण खूप जास्त विचार करत बसू नका. भाई कोणाचं पोरगं पंतप्रधान बनव, मुख्यमंत्री बनव, कलेक्टर बनव, मला काय करायचं आहे, माझं टार्गेट STI आहे, PSI. ठीक आहे, यावर्षी माझं नाही झालं, ह्या वर्षी मी आता येणाऱ्या कालखंडात मी ती परीक्षा क्रॅक करणार, हा विषय विचार करायचा. दुसऱ्याच्या लेकरांसोबत कम्पेअर करत बसायचं नाही. प्रत्येकाची पर्सनॅलिटी युनिक आहे आणि इतरांपेक्षा वेगळी आहे. माझी पर्सनॅलिटी वेगळी आहे, माझ्या पुढे बसणाऱ्या लोकांची पर्सनॅलिटी वेगळी आहे. तुम्ही लेक्चर ऐकता, तुमची प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे. झेरॉक्स कॅन नॉट बी ओरिजिनल, ओरिजिनल कॅन नॉट बी झेरॉक्स. ओरिजिनल हे ओरिजिनलच असते, झेरॉक्स ही झेरॉक्सच असते. सो त्याच्यामुळे कोणाची झेरॉक्स बनण्याचा प्रयत्न करू नका. भाई स्वतःचं ओरिजिनल व्हर्जन आहे, ठीक आहे, यावर्षी नाही झालं, पुढच्या वर्षी पोस्ट काढू. आणि एकदा का तुम्हाला पोस्ट भेटली ना, तुम्हाला कोणी विचारत नाही कितव्या अटेम्प्टमध्ये काढली म्हणून. भाई तुम्हाला ठीक आहे PSI बनण्यासाठी 5 वर्ष लागले आणि PSI बनले, तुम्हाला थोडी विचारणार आहे नोकरीवर गेल्यावर, अरे 5व्या अटेम्प्टमध्ये झालेला आहे बरं का, हा 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 असं हसत बसणार आहे. किंवा हा पहिल्या अटेम्प्टमध्ये झाला, वा वा कौतुकास्पद आहे, असं काही नाही. हा प्रमोशनमध्ये थोडंफार मागं पुढं होऊ शकते, पण एवढा काही फरक पडत नाही बरं का. तुम्हाला एकदा म्हणजे तुम्ही प्रशासनामध्ये जॉईन झाल्यानंतर सो तुम्ही कितव्या अटेम्प्टमध्ये पोस्ट काढली ह्या गोष्टी जास्त मॅटर करत नाही. सो त्याच्यामुळे ह्याचा बिलकुल विचार करू नका. लोकांचे लेकरं आणि वगैरे वगैरे ह्याचा बिलकुल विचार करू नका. सर्वात महत्त्वाची ॲडव्हान्टेज तुम्हाला काय आहे, जो इतर मुलांकडे नाही आहे, तो म्हणजे अनुभव. तुम्हाला माहीत आहे आयोग कसे प्रश्न टाकते आहे, कोणत्या स्तराला जाऊन अभ्यास करायचा आहे. सो त्यामुळे तुमचा हा जो अनुभव आहे ना, हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. हा जो तुमचा अनुभव आहे ना, जो स्वतः घेतलेला आहे तुम्ही, हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. तुम्ही 2 ते 3 एक्झाम त्या परीक्षा हॉलमध्ये बसून दिलेल्या आहे, लक्षात घ्या. आता आम्ही प्रयत्न करणार आहे नवीन पोरांसाठी पण, की त्यांना पण सेंटर देता आले पाहिजे. आम्ही टाईप पण करतो वेगळ्या कॉलेजेससोबत, म्हणजे जसं आयोगाचं असतं ना तसे प्रयत्न करतो. पण तुम्ही जेन्युइनली केलेलं आहे ना हे सगळं, तुम्ही तिथं गेलेले आहे, सेंटरमध्ये बसलेले आहे, त्या प्रेशरखाली पेपर सोडवलेला आहे. सो तुमचा सर्वात मोठा गुरु जो असणार आहे तो अनुभवच असणार आहे पोरांनो. सो
त्यामुळं तुम्ही ह्या अनुभवाच्या बेसिसवर पास होऊ शकता, येतं लक्षामध्ये. आणि तुमचा सर्वात मोठा विकनेस किंवा तुमच्या समोरचा सर्वात मोठा चॅलेंज असणार आहे आता येत्या 5 महिन्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणे अभ्यासात. कन्सिस्टन्सीच तुम्हाला एक्सलन्सकडे नेऊ शकते. तुम्ही ॲव्हरेज होता म्हणून तुम्ही परीक्षा नापास झाला. आता तुम्हाला ॲव्हरेजकडून एक्सलन्सकडे प्रवास करायचा आहे, तर तो फक्त आणि फक्त कन्सिस्टन्सीनेच पॉसिबल आहे, अदरवाईज नाही. त्यामुळं अभ्यासास कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. एखादी हॉबी जोपासा, येतं लक्षामध्ये. तुम्हाला जे काही जमत असेल, तुम्हाला सिंगिंग जमत असेल, गिटार वगैरे वाजवा, काही हरकत नाही आहे. 1-2 तास गेले जरी त्याच्यामध्ये. सो मला स्विमिंग करायला आवडायचं म्हणून मी सकाळी म्हणजे एवढा जाडजूड असून पण मी स्विमिंगला जायचो तिथं. म्हणजे पाण्यात पडलं तर भटकन दगड पडल्यासारखं वाटायचं, लोक हसायचे, पण मी जाऊ दे, हसतील त्याचे दात दिसतील, म्हणजे मी माझी हॉबी जोपासली. सो त्याच्यामुळं काय झालं, मग माझा अभ्यासातही दिवस एकदम फ्रेश वाटतं. पोहून आल्यानंतर जो आनंद मिळतो ना, एवढा जबरदस्त आनंद असतो, म्हणजे बिलकुल म्हणजे लोक हसत असतील, त्यांचे दात दिसतील, म्हणजे पण मला आनंद मिळतोय ना, आणि मी कोणती चुकीची गोष्ट करत नाही आहे. सो त्याच्यामुळं सकाळी सकाळी जेव्हा मी पोहून यायचो ना 8 वाजता, आमचे मित्र उठायचेच असायचे झोपीतून, म्हणजे माझ्यासोबत कंटेम्पररी अभ्यास करणारे, आणि एकदम असं दिवसामध्ये असं एकदम फुर्ती राहायची अभ्यासात. सो डिस्कशनमध्ये, ह्याच्यामध्ये, ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये. त्यामुळं असं एक तुम्ही करू शकता. सो आपल्याला काय करायचं आहे, स्वतःची एनर्जी मेंटेन ठेवायची आहे, स्वतःला फ्रेश ठेवायचं आहे, आणि आपल्याला आपला कॉन्टॅक्ट अभ्यासासोबत तुटू द्यायचा नाही आहे. पुढे जाऊया आपण. आता असाही एक वर्ग असतो जो त्या ठिकाणी थोडा अभ्यास झालेला असतो त्यांचा, आणि एक ठीकठाक जुने विद्यार्थी म्हणू शकतो, ज्यांनी 7-8 महिन्यापूर्वी, 10 महिन्यापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी अभ्यास सुरू केलेला आहे, त्यांचे 2-3 विषय झालेले आहे. सो त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. सो त्यांच्यासाठी अशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे की मॉर्निंगला जवळपास 4 ते 5 तास, येते लक्षामध्ये. आता मॉर्निंगचा जो स्लॉट आहे ना, हा फार महत्त्वाचा असतो पहा. आणि मॉर्निंगचा प्लॅनिंग करत असताना तुम्ही कशा पद्धतीनं केली पाहिजे प्लॅनिंग, ते समजावून सांगतो. बघा, आता लक्षात घ्या की तुम्ही असं ठरवलंय की नाही गड्या, मी पहिल्यांदा सकाळी अभ्यासिकेत चाललोय. किती वाजता जात आहे, तुमचा ठरलेला टायमिंग 6चा आहे समजा अभ्यासिकेत जाण्याचा, तर मग मी घरून 6ला नाही निघणार, मी 6ला पोहोचलो पाहिजे तिथं. येतं लक्षात. म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटीला असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसे करायचे की 6ला जायचं आहे ना लायब्ररीमध्ये, मग मी घरून सगळं 5:30 वाजता आवरून 6ला 5 कमी असताना तिथं पोहोचलो पाहिजे. गेटसमोरच उभं राहायचं जाऊन, डायरेक्ट शटर उघडायच्या आधीच लायब्ररीचं, आणि 6 म्हणजे 6ला तिथं लायब्ररीमध्ये टच व्हायचं. आता सकाळचा जो वेळ असतो ना, ह्यात बिलकुल टाईमपास करायचा नाही. येतं लक्षामध्ये. या विद्यार्थ्यांनी बिलकुल टाईमपास, जे मगाशी म्हटलं सर तुम्ही तर म्हणत होते रनिंग करून या, जिम मारून या, तुम्ही तर सांगत होते ते पोहून वगैरे, ते जुन्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्यासाठी नाही. येतं लक्षामध्ये, कारण तुम्ही आत्ता अभ्यास सुरू केलेला आहे. सो त्याच्यामुळं सकाळी सकाळी तुम्ही मस्त फ्रेश राहते मूड तुमचा. तुम्ही गेले 6 वाजता, फक्त मधात एखादा नाश्त्यासाठी उठायचं तुम्ही. नाश्ता किंवा चहा 8:30-9 वाजता तुम्ही उठू शकता नाश्ता किंवा चहासाठी. बिलकुल उठायचं नाही अदरवाईज. 6 ते 9 टॉप ऑफ द टॉप अभ्यास होतो, किंवा 6 ते 12 टॉप ऑफ द टॉप अभ्यास होतो. 7 ते 12 समजा, काही लोक 7 वाजता अभ्यासिकेत जातात, 7 ते 12 म्हणू शकता. आणि थंडी जर असेल ना, तर मुद्दामूनच उठायचं. मी म्हणजे तुम्ही म्हणाल सर काय तुम्ही हिमजिकल आहात का थोडेसे, तर ह्या बाबतीत मी खरंच हिमजिकल आहे. जर थंडी आहे ना, लोक म्हणतात ना थंडी लागते यार, कुडकुड आहे, थोडंसं जास्त झोपू आपण, मस्त गरम गरम वाटते. माझं म्हणणं आहे की तुम्ही उलट लवकर उठलं पाहिजे सकाळी. लोक म्हणतात ना थंडी आहे, थंडीत उठलं पाहिजे, माझं म्हणणं आहे. त्याचाही आनंद घेऊन पहा ना, असे पोरं आहेत, मी पाहिलेले आहेत. सो सकाळी उठून पहा, थंडीत उठा, भर थंडीत उठायचं, स्वेटर विटर घालायचं, कान वाटल्यास तुम्हाला वाटते थंडी विंडी लागल म्हणून वाटल्यास कान टोपरा, पण 6लाच उठायचं थंडीत. लोक म्हणतात ना नाही, तर ते करूनच दाखवायचं म्हणजे. आणि जर समजा तुम्हाला असं वाटतं की नाही यार झोप येते, झोप आवरतच नाही, माझं म्हणणं आहे एखादी बकेट पाण्याची घेऊन ठेवायची, थंड पाण्याच्या बकेटमध्ये डोकं बुडवायचं स्वतःचं, आणि त्याच्यात डोळे उघडायचे पहा, म्हणजे झोपच झाली जाते माणसाची. सो सकाळीच मस्त फ्रेशपैकी जायचं. एकदा का तुम्ही फ्रेश झाले ना सकाळी, सो थंडीमध्ये असा मजा येतो अभ्यास करायला. वातावरण असं असते, मला गुदगुल्या व्हायला लागले आहेत म्हणजे. सो थंडीचा आनंद घेत घेत अभ्यास करायचा. मस्त थंडीत चहा जाऊन प्यायचा. येतं लक्षामध्ये. चहा पिताना पण काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो पहा. येतं लक्षात. ते पण सांगतो तुम्हाला की चहाचा वेळ पण, नाश्त्याचा पोहे खातानाचा वेळ पण नाही गेला पाहिजे आपला. आणि मस्त सकाळच्या वातावरणात अभ्यास करायचा. कशाचा अभ्यास करायचा? नवीन विषयाचा अभ्यास करायचा पोरांनो. आणि नवीन विषय घ्यायचा सकाळी कुठलाही. समजा आता नवीन विषय म्हणजे काय, आता जे विद्यार्थी काही दिवसापासून अभ्यास करतायत, सो त्यांचे काय 2-3 विषय प्रिपेअर झालेले असतील आणि 2-3 विषय प्रिपेअर व्हायचे राहिले असतील, त्यापैकी एखादा कोणता तरी विषय घ्यायचा, नवीन विषय. दुपार झाली, दुपार झाल्यानंतर आणि ठरवायचं बरं का, ठरलेलं असलं पाहिजे. स्लॉटने अभ्यास करताना टार्गेट ठेवून अभ्यास करायचा. नाहीतर जेवढा झाला तेवढा माझा अभ्यास. सेव्हिंग्स कशा असतात? सेव्हिंग्सची डेफिनेशन काय आहे इकॉनॉमिक्समध्ये, की सेव्हिंग्स म्हणजे काय आहे की तुमचा जर 50,000 रुपये पगार असेल, तुमचा जर 50,000 रुपये पगार असेल,
असेल तर तुम्ही आधीच त्यातले 10,000 वेगळे काढले पाहिजे आणि उरलेले खर्चले पाहिजे. भारतीय लोक कसा विचार करतात, पहिले मी खर्च करणार आणि उरलेली सेव्हिंग्ज असणार, मग ते काहीच उरत नाही शेवटपर्यंत. तसं आपलं असते म्हणजे सो मी अभ्यास करणार, जेवढा झाला तेवढा झाला, हा ॲटिट्यूड नसला पाहिजे. ठरलेलं असलं पाहिजे. सकाळी मी 6ला टच झालो, 8:30 वाजेपर्यंत नाश्त्याला जाणार आहे, 6 ते 8:30 वाजेपर्यंत राजर्षी शाहू महाराज कंप्लीट झाले पाहिजे. जीव तोडून अभ्यास करायचा आणि नाश्ता आणि चहापर्यंत शाहू महाराज रिवाईज झाले पाहिजे. पुढं जेवण मी 1-1:30 वाजता करणार, नाश्ता केल्यामुळे 1-1:30-2 वाजता जेवण करणार आहे, तर जेवणापर्यंत किती पोर्शन कंप्लीट झाला पाहिजे, कशा पद्धतीनं झाला पाहिजे, आणि एक खूणगाठ बांधायची, जोपर्यंत हा पोर्शन एवढा कव्हर होत नाही तोपर्यंत मी जेवायलाच जाणार नाही. आणि जर मेस हुकली माझी, मी जेवणारच नाही, मरत नाही माणूस. मात्र ह्या ॲटिट्यूडमुळे काय होतं, तुमचे एक टॉपिक मजबूत होत जातात. आणि जेव्हा तुम्हाला कळायला लागते ना की यार मला आता हे सगळं जमायला लागलं आहे, तुम्ही सर्वशक्तिमान झाल्याचं तुम्हाला फील व्हायला लागते म्हणजे. सो असं करत करत टप्प्याने काय करत चला, पुढे जात चला. टार्गेट छोटे ठेवून जर केलं ना तरच अभ्यास होतो बरं का, अदरवाईज होत नाही. येतं लक्षात. पुढे जाऊया आपण. त्यानंतर दुपार आणि संध्याकाळचा जो वेळ आहे ना तो तुम्ही रिव्हिजनला द्या. दुपार किंवा संध्याकाळचा जो वेळ जेवणावर आल्यानंतर तुम्हाला वाटत असेल नाही थोडीशी झोप लागते बाबा जेवणानंतर, सो अर्ध्या तासाची नॅप घेऊ शकता. पण नॅप ही 15 ते 20 मिनिट किंवा मॅक्झिमम अर्ध्या तासाची. नाही तर आलो बाबा मी 1:30 वाजता गेलो जेवायला, 2 वाजता जेवण आलो, आता तटाल खाल्लं, तटाल म्हणजे पोट भरस्तर फुटस्तर त्या ठिकाणी खाल्लं मेसमध्ये, आणि आता अशी झोप लागते 3 तास उठलेच नाही नॅपच्या नावाखाली. सो ह्याला नॅप म्हणत असतात का? नाही, नॅप फ्रेश होण्यासाठी घेतल्या जाते. सो त्याच्यामुळे तुम्ही अर्ध्या तासाची नॅप घेऊ शकता दुपारी आणि लगेच मग कामाला लागायचं. सो दुपारी तुम्ही काय करू शकता की दुपारचा टाईम थोडासा लिथार्जिक असतो, म्हणून जो विषय ऑलरेडी झालेला आहे, इतिहास भूगोल जे काही झालेलं आहे त्याला रिव्हिजन द्या. येतं लक्षामध्ये. संध्याकाळपर्यंत ते रिव्हिजन चालू द्या. आणि जेवणावरून आल्यानंतर संध्याकाळी आता तुम्ही थकलेले असता दिवसभर अभ्यास करून, तेव्हा क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करायची. येतं लक्षात. क्वेश्चन सॉल्व्हिंग हा जो विषय तुम्ही नवीन हातात घेतलेला आहे किंवा ज्याला रिव्हिजन देत आहे त्याची क्वेश्चन सॉल्व्हिंग करणं बेटर राहील. का बरं बेटर राहील? कारण क्वेश्चन सॉल्व्हिंग केल्यानंतर तुमच्या जेव्हा लक्षात येते की यार मी वाचलेलं आणि परीक्षेत विचारलेलं याच्यात डिफरन्स आहे. ज्या दिवशी, कारण मेन प्रोडक्ट तुमचं हे आहे, एंड प्रोडक्ट जे आहे तुमचं हे आहे, तुम्ही अभ्यास किती केला आणि तुमचे प्रश्न सुटले नाही पेपरमधले, तुमच्या अभ्यासाला महत्त्वच नाही आहे. येतं लक्षामध्ये. कारण ह्या तीनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो क्लासमध्ये बसून शिकणे, पुस्तकातून गोष्टी अंडरस्टँड करणे आणि परीक्षेत गेल्यानंतर प्रश्न सोडवणे, ह्या तीनही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या आहेत. सो तुम्ही अभ्यास चांगला करता याचा अर्थ असा होत नाही की परीक्षा तुमची 100% निघणार म्हणून. तुमचा अभ्यास जरी चांगला असला तरी तुमचे क्वेश्चन शेवटी काय झाले पाहिजे, व्यवस्थित सॉल्व्ह झाले पाहिजे. मी अशी पोरं पाहिले ज्यांचा अभ्यास ठीकठाक आहे पण क्वेश्चन ॲक्युरेट सोडवतात. का? कारण त्यांची क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस जबरदस्त आहे. सो त्यामुळं आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. का? कारण तिथं 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणून जेवढं महत्त्व अभ्यासाला आहे तेवढंच महत्त्व स्ट्रॅटेजीला किंवा वेळेत प्रश्न सोडवण्याला आहे. त्यामुळं तुमची क्वेश्चन पाहण्याची, आणि माझं असं म्हणणं आहे, आता माझ्याकडे एक डेमो दाखवण्यासाठी तो पेपर नाही आहे, आपल्या अकॅडमीनं आता पेपर सेट करायला सुरुवात केलेली आहे. सो मी एक घेऊन येता का प्लीज पेपर. सो मी तुम्हाला पेपर दाखवतो. भरपूर मुलांना काय असतो, थोडासा फोबिया असतो पहा. म्हणजे पेपरचा काय असतो, फोबिया असतो. आयोगाचा पेपर ते ए लिहिलेलं असते वर, तिथं कुठंतरी V1 लिहिलेलं असते आणि वर प्रश्नपुस्तिका लिहिलेलं, ते पाहिलं की ते घाबरायला लागतात, त्यांना घाम फुटायला लागतो. याला फोबिया म्हणतात. म्हणजे त्यात मराठीत इंग्रजीत प्रश्न पाहिले की आणखी ते घाबरायला लागतात. तर माझं म्हणणं आहे, असे जे पोरं असतील किंवा ज्या पोरांना अनुभवच नाही आहे आणखी ह्या सगळ्या गोष्टीचा, त्यांनी काय करा, आयोगाचे पेपर प्रिंट मारून आणा किंवा असेच टेस्ट सिरीज लावा जिथं हे आयोगासारखा तुम्हाला फॉर्मॅट मिळेल. सो त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टीची ती पेपर पाहण्याची सवय होईल, ते प्रश्न पाहण्याची सवय होईल, तुम्ही दांदरून जाणार नाही. येतं लक्षामध्ये. भरपूर फॅक्टर असतात. येतं लक्षामध्ये. फक्त पोरांना अभ्यास करा रे, हे शिकवलेलं येतं का रे, हे यानंच फक्त एक्झाम निघत नाही पोरांनो. हे बाकीचेही फॅक्टर असतात भरपूर, की यार काही काही लोकांना पेपर पाहिले की ते हादरावतात, घाबरतात. सो ते घाबरलं नाही पाहिजे. सो याच्यासाठी तुमची रिगरस क्वेश्चन सॉल्व्हिंग पाहिजे. थोडेसे पैसे एक्स्ट्रा जातील पोरांनो, पण आयोगाचे जे झालेले पेपर आहे ते फ्रंट पेजपासून प्रिंट मारून आणायला सुरुवात करा आणि ते पेपर सोडवण्याची सवय लावा. म्हणजे मनातून तुमची पेपरची भीती निघून जाईल. वेळेवर तुम्ही ते सगळं पाहिल्यानंतर, वातावरण पाहिल्यानंतर, सो दडपणाखाली तुमचा परफॉर्मन्स कमी होणार नाही पेपरमधला. हा केलेला अभ्यास तुमचा वेळेवरती काय झाला पाहिजे, त्या ठिकाणी उपयोगी आला पाहिजे. येतं लक्षामध्ये. चला पुढे जाऊया. आता आपण नेक्स्ट कॅटेगरीतल्या पोरांसाठी बोलणार आहे की असे विद्यार्थी जे एकदम नवीन आहे. आता काही काही विद्यार्थ्यांनी 15 दिवसापूर्वी, 10 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी स्पर्धा परीक्षेची किंवा कंबाईनची तयारी करणं सुरू केलेली असणार. म्हणजे सो त्या विद्यार्थ्यांना माझा एक प्रांजळ सल्ला असा आहे की तुम्ही
फोकस करा की मला प्रत्येक विषयाचा व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. आता उगा अभ्यास परीक्षा, आता भरपूर जणांना काय वाटते, परीक्षा जवळ आली, फॉर्म भरला, काही लोकांना तसं वाटते फॉर्म भरला म्हणजे झाली, निघाली माझी पोस्ट. सो हे असं नसते. फॉर्म भरणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, तो कॅफेवाला पण भरून देतो. सो फॉर्म भरणे हे चॅलेंजिंग टास्क नाही आहे. सो चॅलेंजिंग टास्क आहे एक्झाम काढणे. आणि खूप जण काय करतात, घाई करतात. काही तर म्हणतात 3 महिन्यात एक्झाम निघाली पाहिजे, 4 महिन्यात एक्झाम निघाली पाहिजे. सो असं होत नसतंय. भरपूर माझं तर पर्सनली हे म्हणणं आहे की जे नवीन विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेला सुरुवात करणार आहे ना, त्यांनी पहिले स्वतःला ओळखा. खूप जणांचा हा गोड गैरसमज असतो की मी जर एकदा इतिहास वाचला तर जसच्या तसा माझ्या लक्षात राहील. हा एक लय मोठा गैरसमज असतो. तो तसा कन्सिडर करतो स्वतःला, एकदा पुस्तक वाचतो, नंतर त्याला काहीच आठवत नाही, एकही प्रश्न सुटत नाही, मग तो फ्रस्ट्रेट होतो. माणूस फ्रस्ट्रेट का होतो किंवा माणसाला वाईट का वाटत असते एखाद्या गोष्टीचं, की त्यानं येणाऱ्या धोक्याला किंवा त्यानं स्वतःला ओळखलेलं नसते. येतं लक्षामध्ये. सो तुम्ही स्वतःला ओळखलेलंच नाही आहे, तुम्हाला माहीतच नाही आहे तुम्ही कोण आहे, आणि तुम्ही एक्झाम द्यायला चाललेले आहे ज्यासाठी 3-4 लाख लोक त्या ठिकाणी कॉम्पिट करताय, 1.5 ते 2 लाख लोक सिरियसली अभ्यास करताय, आणि त्या एक्झामला तुम्ही अनप्रिपेअर्ड म्हणजे स्वतःला एक्स्ट्रा ऑर्डिनरी समजून तुम्ही अनप्रिपेअर्ड वेनी जाताय, तर फलित काय होणार आहे त्याचं? नापास म्हणूनच येणार आहे ना, आणि नापास झालो म्हणून मग फ्रस्ट्रेट व्हायचं. सो ह्या गोष्टीला अर्थार्थी म्हणजे ह्याला म्हणजे आपल्याला म्हणता येईल की याला काही अर्थ नाही आहे. ह्या गोष्टीला काय नाही आहे, बिलकुलच अर्थ नाही आहे. पहिले स्वतःला ओळखा. आता मी स्वतःला माहिती होतो. आता माझे काही मित्र आहे, माझ्या काही जवळचे माझे जीवलग लोक आहे, त्यांच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे, ते एकदा वाचलं ना त्यांच्या लक्षात राहते. 1 नाही 2 नाही 3-3 4-4 वर्षानंतर जरी विचारलं ना, ते तुम्हाला तंतोतंत समजावून सांगतात, पहा हे असंच आहे म्हणून. आता माझं जे आहे, माझं तसं नाही आहे. मला एखादी गोष्ट करण्यासाठी पहिले वाचावी लागते, वाचल्यानंतर त्याला रिव्हिजन द्याव्या लागतात. मला रिव्हिजन दिल्यानंतर लिहून पाहावं लागते, लिहून पाहिल्यानंतर त्याला थोडंसं मननचिंतन करावं लागते, त्याचं डिस्कशन करावं लागते, त्याचे छोटे चीट बनवून अभ्यासाव्या लागतात. तेव्हा कुठे एक्झामच्या दृष्टीनं मला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. अदरवाईज माझ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. म्हणजे हे मी ओळखलेलं आहे. मग माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? आणि तुम्हाला सांगतो ना, स्पर्धा परीक्षेची तयार करणारे विद्यार्थ्यांमध्ये जवळपास 1000 पैकी 3-1 विद्यार्थी असे असतात, ते एवढे इंटेलेक्च्युअल असतात. बाकी 997 विद्यार्थी तर तुम्हाला असेच दिसतात जे माझ्यासारखे आहेत. म्हणजे मग ह्या विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखलं पाहिजे. उगा सगळेजण धावतात म्हणून आपणही त्यांच्यासोबत धावण्याचा प्रयत्न करायचा, हे सपशेल चुकीचं आहे. माझा तुम्हाला प्राथमिक सल्ला राहील. कारण काय, तुम्ही घाईघाईत विषय कराल, पॉलिटी करून घ्याल, घाईघाईत इकॉनॉमिक्स पण करून घ्याल. काही मुलं आहे एका दिवसात पूर्ण लेक्चर पाहून घेतात. त्यांना वाटते झालं मग माझं भूगोल, मी लेक्चर पाहिले म्हणजे. अरे फॉर्म भरणे, लेक्चर पाहणे म्हणजे परीक्षा पास करणे आहे का? नाही. अरे ते मेंदूत तर राहिलं पाहिजे ना. मेंदूतलं राहिल्यानंतर ते एक्सप्रेस पण करता आलं पाहिजे. म्हणून माझं असं त्यांना प्राथमिक सल्ला राहील की एक्झामची तयारी करताना प्रॉपर 1 वर्षाचा वेळ द्या, आणि त्यानंतर एक्झाम द्या. तुम्ही कोणतीच एक्झाम नापास होणार नाही. तुम्ही ॲट अ टाइम 4-4 5-5 पोस्ट काढाल, आणि तेच जर तुम्ही पहिलेपासूनच घाईघाईत एक्झाम द्यायला लागले तर तुम्ही सगळ्या एक्झाम द्याल आणि सगळीकडे तुम्हाला अपयशाला समोरं जावं लागेल. फ्रस्ट्रेशन शिवाय तुम्हाला हातात काहीच लागणार नाही. म्हणून नवीन विद्यार्थ्यांना सल्ला आहे की कुठल्याही पद्धतीनं घाई न करता व्यवस्थित समजून उमजून एक विषय प्रिपेअर करून मग एक्झामला जा. तयारी करून एक्झाम द्या. सगळ्या एक्झाम तुमच्या आहे. अनप्रिपेअर्ड जा, वारंवार नापासून तुम्ही वापस येणार. त्याच्यामुळं मॅच्युरिटी येईपर्यंत, सगळं व्यवस्थित समजेपर्यंत यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. जरी तुम्हाला आता प्रिलिम्सला जवळपास तुमचे एक 6-7 विषय तुमचे प्रिलिम्समध्ये आहे, त्याला व्यवस्थित तुम्हाला वेळ द्यावा लागणार प्रत्येक विषयाला. त्याची रिव्हिजन व्यवस्थित करावं लागणार, क्वेश्चन व्यवस्थित लक्षात राहील तुमच्या. बरं ठीक आहे, ही नाही पुढची का होईना एक्झाम तुमची 100% निघणार मग. आणि तुम्ही जर घाई केलं तर मग नंतर मात्र मग आपण कम्फर्ट झोनमध्ये जातो आणि मग एकही एक्झाम निघत नाही आपली. येतं लक्षामध्ये. म्हणून माझा नवीन विद्यार्थ्यांना प्राथमिक सल्ला राहील की घाई न करता पोरांनो, येतं लक्षामध्ये, व्यवस्थित अभ्यास करा. बाकीचे लोक धावतायत म्हणून त्यांच्याकडे पाहून मी धावतो, जागा निघायला लागल्या मग फॉर्म भरा सगळ्यांसोबत. ह्याच्या नादात किंवा ह्याच्या फंद्यात पडू नका. येतं लक्षामध्ये. 1 वर्ष व्यवस्थित प्रिपरेशन करा, मग सगळ्या एक्झाम द्या. तुमच्या सगळ्या एक्झाम निघतील व्यवस्थित प्रिपरेशन केल्यानंतर. तरीही ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की नाही गड्या मला 5 महिन्यात एक्झाम माझी निघू शकते सर, आम्हाला 5 महिन्याची स्ट्रॅटेजी बनवून द्या, तर मग त्या विद्यार्थ्यांसाठी माझा प्राथमिक सल्ला हा आहे की जर प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही काय करा, त्या ठिकाणी विषय जे आहे, आता इतिहास आहे, इतिहासाचा पेपर ॲनालिसिस पहिले करा. कोणत्या टॉपिक्सवर जास्त प्रश्न विचारलेले आहे त्याची लेक्चर्स आहेत. त्याच्यानंतर माझी एक सिरीज आहे, पहा मी तुम्हाला दाखवतो पोरांनो. माझी एक सिरीज आहे. हां, आता हे आपलं प्रिफेस आहे, म्हणजे विदर्भ आय एस अकॅडमीचं जे आहे हे होम पेज आहे. ह्या होम पेजमध्ये आल्यानंतर ह्याच्या खाली तुम्हाला इथं लाईव्ह प्लेलिस्ट, इथं पहिल्यांदा होम वगैरे दिसणार, म्हणजे त्यानंतर लाईव्ह दिसणार, त्यानंतर प्लेलिस्ट, इथं कम्युनिटी आहे.
कम्युनिटीच्या आधी प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर मी मुद्दामून माझ्या मॅनेजमेंटला सांगितलं की हे पहिल्या नंबरला घेऊन या. सो तुम्हाला असे लेक्चर दिसतील, रणनीती भाग 1, 2, 3, 4 ह्या अशा रणनीतीवर मी लेक्चर्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत वेगवेगळे, बरोबर. सो त्यामध्ये मी काय केलेलं आहे, कोणकोणत्या विषयाचे कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक आहे ज्यावर हमखास प्रश्न पडतात, सो ते टॉपिक कोणकोणते आहे ते मी सांगितलेले आहे. इथं लक्षामध्ये. सो ते टॉपिक म्हणजे हे लेक्चर जवळपास मी 1-1.5 वर्षापूर्वी घेतले होते आणि ते तेव्हाही खरे होते आणि आजही खरे आहे. सो ते जे महत्त्वाचे टॉपिक आहे सगळे, सो त्याच्यावरती तुम्ही प्रिपरेशन करायला सुरुवात करू शकता. आणखी एक टेलिग्राम चॅनल आहे विदर्भ IAS अकॅडमीचं, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो किंवा तुम्ही टेलिग्रामवर सर्च पण करू शकता. फक्त एक फेक चॅनल आहे ज्याचे 14-15 हजार सबस्क्रायबर आहेत. येतं लक्षात, ते अकॅडमीचं चॅनल नाही आहे, कोणतरी फेक चॅनल सुरू केलेलं आहे अकॅडमीच्या नावाने. सो त्याला सबस्क्राईब करू नका. सो अकॅडमीच्या जवळपास 45-46 हजार काहीतरी सबस्क्रायबर असणारं चॅनल हे ऑथेंटिक चॅनल आहे. सो ते तुम्ही सबस्क्राईब करा किंवा ते चॅनल तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यावर आम्ही काय केलेलं आहे, तुम्हाला जे म्हटलं ना मगाशी, पोहे खाताना तुम्हाला काय वाचायचं आहे, म्हणजे लवकर जेवत असताना काय काय रिवाईज करायचं आहे, किंवा तुम्ही जेवल्यानंतर शतपावली करताना तुम्हाला काय रिवाईज करायचं आहे, किंवा तुम्ही संध्याकाळचा चहा पिताना काय रिवाईज करायचं आहे, त्यासाठी काय केलेलं आहे आम्ही, ज्या पाठांतराचा पोर्शन असतो इथं लक्षामध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं दाखवलेलं आहे पहा, इथं तुम्हाला वर्तमानपत्र दिलेले आहे ह्या पेजवरती. सो मग हे असे झेरॉक्स, म्हणजे तुम्हाला एक झेरॉक्स दाखवतो तुम्ही इथं पाहू शकता. हे बा, ही घटना निर्मितीची झेरॉक्स आहे. आता हे घटना निर्मितीशी म्हणजे तुम्हाला PDF प्रोव्हाइड केल्या जाणार अकॅडमीकडून, सर्वांनाच अवेलेबल होऊन जाईल टेलिग्रामला फ्री ऑफ कॉस्ट हे. सो ही जी PDF आहे, सो ह्या PDFमध्ये तुम्हाला सगळे पॉलिटीचा जो पहिला टॉपिक आहे यामध्ये सगळे शॉर्ट जे याच्यात नाही आहेत गोष्टी, म्हणजे इव्हन पॉलिटीच्या पुस्तकामध्ये नाही आहे. फॉर एक्झाम्पल, पहिली सही कोणी केली होती कॉन्स्टिट्यूशनवर, त्याच्यानंतर शेवटची सही कोणी केलेली आहे कॉन्स्टिट्यूशनवर, कॉन्स्टिट्यूशन लिखाणामध्ये किती महिलांचा सहभाग होता, त्यांचे नावं काय काय होते, अशा बारीक सारीक गोष्टीसह ज्या नोट्स बनवलेल्या आहेत अशा शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी आम्ही प्रोव्हाइड करतो, ज्या तुम्ही काय करू शकता. आता काही नोट्स गेलेले आहेत, काही नोट्स आणखी मी त्या ठिकाणी टाकतोय, त्याच्यामध्ये काही नोट्स ऑलरेडी गेलेल्या आहेत, त्याच्यावरती आणखी टाकतोय. बहुतेक वर्तमानपत्राची यात छोटे मोठे करेक्शन होते, करेक्शन झालं की तुमची नोट्स मी आय थिंक झालेले आहे त्याच्यामध्ये करेक्शन, ही मी अवेलेबल करून देतो. मग आता जेम्स ऑगस्टस हिक्की आहे, त्यानं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, ते म्हणजे बंगाल गॅझेट, आणि पेपरमध्ये 1 प्रश्न किंवा 2 प्रश्न हे वर्तमानपत्रावर हमखास असतात. मी सांगितल्याप्रमाणे एक ब्राह्मणेतर वर्तमानपत्र जर असेल तर हमखास त्याच्यावर प्रश्न असतो. सो मग हे सगळे वर्तमानपत्र जे आत्तापर्यंत विचारलेले आहे PYQ मध्ये किंवा विचारू शकतात असे सगळे वर्तमानपत्राची अशी 1-2 पेजेसची मागून पुढून सो त्या ठिकाणी एक नोट्स आहे, तर ती नोट्स तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता. पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर हे लोकसंख्येच्या आकडेवारीची नोट्स आहे. सो ह्या सगळ्या नोट्स तुम्ही काय करू शकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नोट्स प्रोव्हाइड केलेली आहे. सो त्यामध्ये सर्व बाबासाहेब आंबेडकरांचं 2 ते 3 पेजेसमध्ये कव्हर केलेलं आहे. सो कंबाईनसाठी जे आवश्यक आहे शॉर्ट नोट्स, ज्या तुम्ही चालता बोलता त्या ठिकाणी रट्टा मारू शकता, सो त्या अवेलेबल करून दिलेल्या आहे. नवीन विद्यार्थी किंवा जे कोणते जुने वगैरे विद्यार्थी असतील सो त्यांनी ह्या नोट्स त्या ठिकाणी रेफर करू शकता, म्हणजे पाठांतरणासाठी चालता बोलता. विज्ञानाचं पण काही दिवसात आम्ही अवेलेबल करून देऊ, त्याच्यावरती पण वर्क चालू आहे, म्हणजे चालता बोलता तुम्हाला विज्ञानाचे काही टॉपिक्स त्या ठिकाणी पाठ झाले पाहिजे. पुढे जाऊया आपण. सो अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, 5 महिन्यामध्ये एक समजून उमजून महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करून पेपर त्या ठिकाणी देऊ शकता. पुढे जाऊया आपण. आता याच्यात मी एक विषय सांगितलेला आहे कोणकोणते कसे आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी. शॉर्ट बट स्वीट आहे, कमी वेळात जास्त मार्क देऊन जातात. महाराष्ट्र भूगोल आणि अर्थशास्त्र, म्हणजे हे असे विषय आहे ज्याच्यात तुम्ही ऑप्टिमम मार्क हे करू शकता. त्याचा सिलेबस पण छोटा आहे, मोजकेच आहे. आता इकॉनॉमिक्सचे तर 12-13 टॉपिक मोजून आहेत, तेवढे प्रिपेअर केले तर तुम्हाला त्यामध्ये चांगले 12-13 मार्क्स तुम्ही काढू शकता. महाराष्ट्र भूगोलवरती 12-13 क्वेश्चन येतात दरवेळेस, सो त्याचे मोजूनच टॉपिक आहे, 8-10 टॉपिक आहे, तेवढे परफेक्ट केले की तुम्हाला मार्क मिळून जातात. वेळ घेणारे प्रिपरेशनला असणारे विषय इतिहास पॉलिटी आहे, चॅलेंजिंग असणारे विषय मॅथ्स रिझनिंग आणि विज्ञान आहे, आणि बेभरोशाचा असणारा विषय सर्वात सध्याच्या मोमेंटमध्ये चालू घडामोडी आहे. चालू घडामोडीची आपण गॅरंटी घेऊ शकत नाही, त्यामुळे आपण थोड्या वेळाने चालू घडामोडीवर पण डिस्कस करू की चालू घडामोडी कशातून प्रिपेअर करायचं किंवा कुठं किती प्रिपेअर करायचं. पुढे जाऊया. आता जे नवीन पोरं आहेत त्यांनी दिवसाचं नियोजन कसं करायचं, तर लक्षात ठेवा मॉर्निंगच्या सेशनमध्ये ते एखादा टेक्निकल विषय घेऊ शकता, कारण त्यांच्यासाठी सगळेच विषय नवीन असणार आहे. म्हणून ते एखादा अर्थशास्त्र, विज्ञान, पॉलिटी, मॅथ्स, रिझनिंग
इथे लक्षात मॅथ्स रिझनिंगबद्दल पण बोलू आपण, पण आता सध्या आपण हे 3 विषय रडारवर घेऊ. सो या 3पैकी एक विषय निवडू शकता टेक्निकल, आणि दुपार सत्रामध्ये किंवा इव्हिनिंगमध्ये तुम्ही काय करू शकता, इतिहास भूगोल हे विषय नॉन टेक्निकल आहे हे घेऊ शकता. आणि जेवणानंतर तुम्हाला पण काय करायचं आहे, क्वेश्चन सॉल्विंग करायची आहे. क्वेश्चन सॉल्विंगमध्ये PYQला प्राधान्य द्यायचं आहे. आणि माझा एक तुम्हाला प्रांजळ सल्ला असा राहील की तुम्ही जेवढ्या टेस्ट सिरीज तुम्हाला देता येईल एका तासात पेपर सॉल्व्ह करण्यासाठी, तेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याचे जास्तीत जास्त तुम्ही जे हे असतात म्हणजे त्याचे एक्सप्लेनेशन असतात, सो ते ऐकण्याचा प्रयत्न करा. त्यामुळं पण तुमची प्रगल्भता वाढणार. आणि एखादा विषय जमत नसेल, समजा तुम्हाला अर्थशास्त्र जमत नाही आहे, विज्ञान जमत नाही आहे, पॉलिटी जळ चालला आहे, सो त्याचे क्लासेस अवेलेबल असतात. त्याच्यात रिसर्च करत बसायचं नाही की नाही गड्या मी स्वतःहून असं इगोवर घ्यायचं नाही एखादी गोष्ट. जर तुम्हाला वाटलं ना आवश्यकता आहे एखाद्या विषयाची, सो तुम्ही एखादा विषय तो काय करू शकता, त्या ठिकाणी ऑनलाईन पण जॉईन करू शकता. पुढे जाऊया आपण. हां, चला आता चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा हा एक कॉमन विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास करताना आता म्हणजे कशातून करावा सर्वात पहिले आणि किती करावा. तर लक्षात ठेवा, जेव्हा तुमची एक्झाम होणार आहे म्हणजे एप्रिल 2023मध्ये तुमची एक्झाम होणार आहे, तर एप्रिल 2022 पासून ते एप्रिल 2023 पर्यंत 1 वर्षाचा त्या ठिकाणी चालू घडामोडीचा अभ्यास करायचा. कशातून करायचा, तर मासिक असतात, त्रैमासिक असतात, पृथ्वी परिक्रमा आहे, सिम्प्लिफाईड वगैरे मुलं आजकाल वापरत आहेत. सो हे जे कॉमन असतात, रोज न्यूजपेपर वाचत बसायचे नाही, त्यात वेळही घालवायचा नाही, हे तर लक्षामध्ये. आणि सुरुवातीचे 3 महिने चालू घडामोडींचा जो अभ्यास आहे, सुरुवातीचे 3 महिने हा वीकली करा. म्हणजे दर आठवड्याच्या शेवटी सॅटर्डे संडे असतो किंवा संडे असतो, एक माझं असं म्हणणं आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे 6 दिवस तुम्ही तुमच्या सब्जेक्टला द्या. म्हणजे बाकीचे जे विषय आहेत तुमचे, हिस्ट्री म्हणजे इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, विज्ञान आहे, ह्या विषयांना देऊ शकता. एक रविवार तुम्ही काय करून टाका, बाकी कशाचाच अभ्यास करायचा नाही. पहा वाटले तर थोडेफार लेक्चर्स पाहायचे ऑनलाईन, आणि मग बाकीचा वेळ तुम्ही करंट अफेअरला. सो असं वीकली करंट अफेअरचा अभ्यास करा. सुरुवातीचे 3 महिने तरी वीकली अभ्यास करा, आणि शेवटी जेव्हा 2 महिने राहतात तेव्हा त्या 2 महिने तुम्ही डेली पण अभ्यास त्या ठिकाणी करू शकता. सध्या डेली करत बसण्याची गरज नाही. आणि लक्षात ठेवा, हा विषय सर्वात अनसर्टन आहे बरं का, बेभरोशाचा आहे. म्हणून याला खूप सारा काही पोरं आहे, सकाळी पाहिलं न्यूजपेपर वाचतात, दुपारी पाहिलं न्यूजपेपर, संध्याकाळी पाहिलं तर न्यूजपेपर किंवा करंट अफेअर जे सकाळपासून घेत बसतात संध्याकाळपर्यंत पारायण करत बसतात, आणि जेव्हा पेपरला जातात तेव्हा वेगळेच येऊन बसतात. मग त्यांना फार वाईट वाटते त्या गोष्टीचं. यार करंट अफेअर यावेळेस आउट ऑफ द बॉक्स आलं, जे 2-3 सोपे प्रश्न होते ते तर सगळ्या महाराष्ट्राला जमले, मग माझा अभ्यास करण्याचा काय उपयोग आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, हा विषय सर्वात अनसर्टन आहे. इथं लक्षात, जमलं तर खूप सारं सगळ्यांनाच जमेल बरं का, नाही जमलं तर मग लय अवघड आहे. मागचे 2 वर्ष झाले चालू घडामोडीचे जे पेपर आहे मागच्या 2 वर्षामध्ये हे आयोगाने टफ सेट केलेले आहे. त्यामुळे हा विषय अनसर्टन असल्यामुळे याला खूप जास्त एंटरटेन करत बसायचं नाही. पुढे जाऊया. आता भरपूर जण म्हणतात सर मॅथ्स रिझनिंगचं कसं, तर असे काही विद्यार्थी आहे ज्यांना लांबपर्यंत म्हणजे बेरजावाजावाक्या पण जमत नाही असे विद्यार्थी असतात. पूर्णांकाच्या बेरजावाजाबाक्या, दशांश, त्यांना जर म्हटलं घातांकाची बेरीज वजाबाकी तर मग त्यांचे फ्यूजच उडतात. म्हणजे सो असे जे विद्यार्थी आहेत ज्यांचे लय वांदे आहे मॅथ्स रिझनिंगचे, सो माझं असं म्हणणं आहे ते मॅथ्स रिझनिंग स्किप करू शकतात. विनाकारण त्या विषयाला वेळ दिल्यापेक्षा तुम्ही तो वेळ दुसऱ्या विषयांमध्ये युटिलाइज करू शकता. येतं लक्षात. सो पेपरमध्ये पण तुमचा वेळ वाचेल, कारण टाईम कन्झ्युमिंग आहे मॅथ्स रिझनिंग. पण ज्या पोरांना असं वाटते आहे की नाही गड्या सर आम्हाला मॅथ्स रिझनिंग जमते, थोडा अभ्यास केला ना आमचं परफेक्ट होऊ शकते, तर त्यांनी ते 100% केलं पाहिजे. का? कारण मागचे 2 वर्ष झाले आयोग मॅथ्स रिझनिंग खूप सोपं सेट करते आहे. सो मॅथ्स रिझनिंगमधले 7 ते 8 प्रश्न सुटू शकतील तुमचे इझिली. सो असा पेपर तुमचा निघतोय. त्यामुळे ज्यांचं मॅथ्स आणि रिझनिंग थोडंसं चांगलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मॅथ्स रिझनिंगची प्रिपरेशन करू शकता. ज्यांचे लयच वांदे आहे मॅथ्स रिझनिंगचे, सो त्यांनी, मला तरी एक प्रांजळ मत आहे, त्यांनी मॅथ्स रिझनिंगच्या फंद्यात पडून वेळ घालू नये, पेपरमध्ये पण वेळ घालू नये. येतं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. आता भरपूर जणांचं असं म्हणणं असते सर आम्ही अभ्यास करतो, जीव लावून अभ्यास करतो, पण केलेला अभ्यास आम्हाला आठवतच नाही. मॅक्झिमम पोरांचा हा प्रॉब्लेम असतो. तर एक लक्षात घेतलं पाहिजे, बेसिकली तुम्ही पहिले हे स्वतःच्या मनाला समजावून सांगा की एकदा वाचल्यानं मला येणारच नाही आहे. म्हणजे माझं हे म्हणणं आहे की बाबा आपली पर्सनॅलिटी ओळखा पहिल्यांदा, की यार आपण एकदा वाचल्यावर आपल्याला जमतंय का, तर प्रश्नाचं उत्तर आहे नाही. मी म्हटलं ना 1000 पैकी 997-98 पोरं असे असतात की ज्यांना जे एकपाठी नसतात. काहीच लोक असतात ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन लहानपणापासून भयंकर असते. माझा मित्र आहे शिवानंद, माझी एक स्टुडंट पण होती जी पहिल्याच म्हणजे पासआउट झाल्या STI झाली होती 2016ला, नंतर ती MPSCमधून DYSP झाली. सो गोष्ट अशी आहे की तिचा असा तिलाही माहीत होतं बरं का ती गोष्ट. सर माझी एक क्वालिटी आहे म्हणे सर, इंग्रजी असो की विज्ञान असो कोणताही विषय असू द्या, एकदा जर मी वाचला तर मी आयुष्यात विसरत नाही म्हणे.
मग तिला तिची क्वालिटी माहिती होती. मग अशा मुली किती असतात, तो होता 250 मुलांचा क्लास, मुलं मुलींनी, त्यात एकटीच तशी होती ती की जिला एकदा वाचलं की लक्षात राहायचं. मग बाकीच्या पोरांनी काय करावं, तर लक्षात घ्या, आपल्याला एकदाच वाचल्यास लक्षात राहणार नाही, आपल्याला त्याला वारंवार रिव्हिजन द्यावं लागणार आहे, काही गोष्टी लिहून पाहाव्या लागणार आहे. आता अभ्यास करत असताना ज्या पोरांना लक्षात राहत नाही त्यांनी सर्वात महत्त्वाचं समजून उमजून संकल्पना समजण्यावर भर द्यायचा. तुम्ही एखादी संकल्पना समजून घेताय तर ती संकल्पना समजण्यावरती भर द्यायचा. त्यानंतर दोनच याच्यामध्ये स्प्लिट होते. एक तर तुमचं आता समजा एखादी कार्बन डेटिंग पद्धती आहे, म्हणजे हाफ लाईफ पिरियड नावाची संकल्पना आहे. मग आता हाफ लाईफ पिरियड कोणी आणली, तर विलार्ड लिबी नावाच्या व्यक्तीने आणली होती 1940च्या दशकामध्ये. मग त्याला नोबेल पारितोषिक मिळालं या तारखेला. हा फॅक्च्युअल डाटा हा झाला. आणि मग ही संकल्पना काय आहे, कशा पद्धतीने ही वर्क करते कार्बन डेटिंग, मग C12 काय असतो, C14 काय असतो, मग ह्याचा तुम्ही काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी संकल्पनांचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, समजून घेतला पाहिजे की उद्या जर मला कोणी कार्बन डेटिंग करायला लावलं तर मला ते जमलं पाहिजे बाबा कार्बन डेटिंग. तर मग मला सांगता आलं पाहिजे की बाबा कार्बन 12 असा असतो, कार्बन 14 असा असतो, याचं डिग्रेडेशन सुरू होते माणूस मेल्यानंतर. मग ह्याच्या पद्धतीने मग डिग्रेडेशन व्हायला याला 5567 जे काही असेल किंवा 5670 व्हॉटेवर जो काही आकडा असेल तो एवढ्या वर्षात तो कार्बन त्या ठिकाणी अर्धा होणार आहे, त्याला हाफ लाईफ पिरियड म्हणतात. ही तुमची संकल्पना झाली. आणि फॅक्च्युअल डाटाला तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी रट्टा मारून घ्यायचं. सो असं समजून उमजून जर केलं तुम्ही प्रिपरेशन वेळ देऊन, तर तुमच्या ते तंतोतंत डोक्यात बसते. म्हणजे तुम्ही लॉंग टर्मसाठी त्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात. आता काही काही विषय महाराष्ट्राच्या भूगोलसारखे यात संकल्पना कमी आणि फॅक्च्युअल डेटाच जास्त आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्याचे कोड बनवले पाहिजे. तुम्ही तुमच्या मनाने कोड बनवू शकता. प्रत्येकाच्या स्वतःच्या काही अंडरस्टँडिंग असतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला घाट पाठ करायची आहे, घाट लक्षात राहत नाही. मग आता शिरघाट आहे, शिर कुठं असते, खालचं धड असते, वरचं शिर. मग शिर कुठं असते, वर असते. मग वर कोण आहे, पालघर आणि नाशिक आहे. मग पालघर आणि नाशिकच्या दरम्यान कोणता घाट आहे, तर शिरघाट आहे. येतं लक्षामध्ये. त्यानंतर माळशेज घाट आहे. आता माळशेज घाट म्हणजे माळशेजमध्ये माळ आहे. माळ कोण घालायचं, तर ठाण्याचं एक गाजलेलं व्यक्तिमत्व होतं पा. येतं लक्षात, आनंद दिघे, तो माळ घालायचा म्हणजे. सो त्यामुळे ते गाजलेलं व्यक्तिमत्व होतं ठाण्याचं. मग हा माळशेज कुठला असणार, माळ घालणारा ठाण्याच्या व्यक्तीचा असणार. मग ठाण्यापासून जर सरळ तुम्ही गेले जुन्नरमध्ये, तर त्याच्या दरम्यान कोणता असणार, तुमचा माळशेज घाट असणार. मग असे तुम्ही, आता मी तिथं राहिलेलो आहे कोकणामध्ये, त्यामुळं मग मी समजा आता मी तिथं लोणेरे रायगडमध्ये राहायचो. मग आता तिथून एकदा माझ्या मित्रांचा ॲक्सिडेंट झाला होता दापोलीला जात असताना, आणि त्यात 1-2 जणांनी दारू पिलेली होती. मग माझ्या लक्षात राहिलं की नशेडी लोकांचा इथं ॲक्सिडेंट होतो. मग महाडवरून दापोलीला जाताना कशेडी घाट आहे, कारण तिथं नशेडी लोकांचा ॲक्सिडेंट होत असतो, असं म्हणानीच. त्याच्यानंतर आमचे मित्र जे आहे ना, लय घाटं पार करायचे महाडमधून महाबळेश्वरला जाताना. त्यांच्या गर्लफ्रेंडला वगैरे घेऊन जायचे महाबळेश्वर फिरवायला ते. मग आम्ही म्हणायचं हां लय घाटं पार करून आला. मग कोणता घाट आहे, महाडपासून महाबळेश्वरपर्यंत पार घाट आहे. मग त्या महाबळेश्वरला जाताना पाचगणी लागायची, जिथं टेबल लँड असायचं, थंड वारा सुटायचं, माणसाची पसरायची इच्छा व्हायची. मग तिथं कोणता घाट आहे, वाईपासून पाचगणीपर्यंत पसरणी घाट आहे. येतं लक्षात. रत्नागिरीपासून जर तुम्ही इकडे जात असाल कोल्हापूरला, तर रस्त्यामध्ये आंब्याचे झाडं लागतात, म्हणून मग आंबा घाट असणार. गोव्याला जाताना होंडावर बसून जायचं, म्हणून सावंतवाडी, कोल्हापूर ते सावंतवाडी गोवा फोंडा घाट आहेत तिथं. त्याच्यानंतर तुम्ही जर पुण्यावरून बारामतीला जाताय शरद पवारांच्या गावाला, तर रस्त्यात दिवाबत्तीची सोय असते, मग दिवा घाट असणार. येतं लक्षात. तुम्ही साताऱ्याला जाता तर खंबा टाकूनच जायचा, मग पुण्यापासून साताऱ्याला जाताना खंबाटाकी घाट आहे. सो हे असं आपल्या आपल्या पद्धतीनं त्याला कोड बनवून हे करून वगैरे वगैरे तुम्ही फॅक्च्युअल डाटा काय करू शकता, रिटेन करू शकता. आणि जास्तीत जास्त म्हणन चिंतनाला काय करा पोरांनो, म्हणन चिंतन जे आहे सो त्याच्यावरती भर द्या. म्हणन चिंतन म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलेले आहात किंवा एखादा टॉपिक वाचला 3 तासात तुम्ही, तर अर्धा तास त्याचं म्हणन चिंतन करा की यार मला हे आठवते का, आठवत असेल तो उपयोग आहे, किंवा त्याच्यावरचे क्वेश्चन सुटत असतील तो उपयोग आहे, नाही तर काय उपयोग आहे. माझं म्हणणं आहे समाज सुधारकांसारखं टॉपिक, महाराष्ट्र भूगोलसारखे टॉपिक हे तुम्हाला पाठच असले पाहिजे. आणि विज्ञानातल्या संकल्प, आता व्हिटॅमिनमुळे कोणते रोग होतात येतं लक्षात, मग ते तुम्हाला पाठच असले पाहिजे. विटॅमिनच्या कमतरतेमुळं ड म्हणजे मूळदूष, ड आहे त्याच्यामध्ये, मूळदूस म्हणजे मूळदूस कशामुळे होते, ड जीवनसत्वाच्या, क मुळे स्कर्वी होते. येतं लक्षात. हेरड्यातून रक्त येणार, क मुळे स्कर्वी असं. मग हे असं तुम्ही लिंक करून असं पाठ करून लक्षात ठेवून हा डेटा रिटेन करण्याचा प्रयत्न करा. येतं लक्षामध्ये, जेणेकरून केलेला अभ्यास काय राहील, जास्त दिवस स्मरणात राहील. सो जाताना तुम्हाला सांगू इच्छितो की बॉर्डरवर कट ऑफ काढू नका. बॉर्डरवर पास जरी झाले तुम्ही 50चं टार्गेट ठेवूच नका. माझं म्हणणं आहे 50 मार्काचं टार्गेट ठेवतो सर, 47-48 मार्क काढतो. एक तर 50चं टार्गेट ठेवणाऱ्यांना 47-48 पडत नाही, पडले जरी ते तळ्यात मळ्यात राहतात.
सो त्याच्यामुळे तुम्ही टार्गेट ठेवत असताना 60चं ठेवा. म्हणजे हे जे उपद्व्यापी तुमच्या मनामध्ये विचार येत आहेत की नाही कडे एखादा विषय ऑप्शनलला टाकतो, ते टाकण्याचं धाडस तुम्ही करणार नाही. तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करणार. सो त्याच्यामुळे बॉर्डरवर पास होऊन उपयोग नाही आहे, तळ्यात मळ्यात राहून उपयोग नाही आहे. ती फार घाण भावना असते, मी पास होतोय की नापास होतोय माझंच मला कळत नाही आहे. सो त्यामुळे असा स्कोअर काढा 60च्या जवळपास की जेणेकरून काय झालं पाहिजे. आता मी काय करायचो, माझ्या क्लासमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये सांगायचो बरं का, माझे काही विद्यार्थिनी आहेत म्हणजे त्यांनी लिटरली 6-6, 7-7 पोस्ट काढलेले आहेत. त्यांना 76-72 मार्क. तर ते काय करायचे, पोरं खाली कमेंट टाकायचे, एवढे कुठं मार्क पडत असतात का, गुरुजी काही पण सांगतात. आता तुम्हाला सांगतो पहा, आता माझी एक विद्यार्थिनी होती, तिला 70-72 मार्क राहायचे. ती जेव्हा सांगायची ना, लोक तिला मूर्खात, तीच पोरगी महाराष्ट्रात पहिली आली. आता तिचे तुम्हाला मार्क तुम्हाला दिसतील म्हणजे सरळ सरळ त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिले तर तिचे मार्कच दिसतात, म्हणून ती राज्यात पहिली आहे ना, तिला एवढाले मार्क पडले. मग एवढाला स्कोअर करणारे आहेत विद्यार्थी. आपण काय आहे 40-45 आपले लिमिट आहे ना. आपल्याला असं वाटतं आपल्या लायब्ररीत आजूबाजूचे अभ्यास करणारे 40-42 आहे म्हणजे कट ऑफ कुठतरी 45ला लागणार आहे. ॲक्च्युली आपल्या लायब्ररीतले आणि आपल्या आजूबाजूचे लोक कट ऑफ सेट करतच नसतात. कट ऑफ सेट करणारे पोरं वेगळेच आहे. सो त्याच्यामुळं आपण आपल्या आजूबाजूच्यांना पाहून येतं लक्षात, ते वासरात लंगडी गाय शहाणी हा प्रकारच ठेवू नये. माझं म्हणणं आहे तुम्ही टार्गेट हे नेहमी मोठं सेट केलं पाहिजे. सो जेवढं तोडून काढता येतील मार्क तेवढे तोडून काढण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा. सो स्वतःचा अभ्यास म्हणजे बाबा असंच स्वतःला धीर देऊन 40-42 मार्क काढतो मग थोडासा अभ्यास नाही केला तरी चालून जाते. सो ह्याच्यात काही उपयोग नाही. तुम्हाला ही जी आयडियोलॉजी फिलॉसॉफी आहे ही डिस्ट्रक्शनकडे घेऊन जाते. मला त्या लोकांसारखं बनायचं आहे किंवा मला त्यांचंही रेकॉर्ड तोडायचं आहे. त्या लोकांसारखं बनायचं आहे म्हणजे मला त्यांचे रेकॉर्ड तोडून दाखवण्याची मी ताकद ठेवतो. सर म्हणले ना 70-72 मार्क पडतात, मी 75 काढून दाखवतो. ह्या ॲटिट्यूडनी त्या ठिकाणी अभ्यास करा. बॉर्डरवर आपल्याला राहायचं नाही आहे. खूप लोक हा विचार करतात स्पर्धा खूप वाढलेली आहे, दुसरे मुलं खूप अभ्यास करतायत, माझं कसं होईल याचा खूप विचार करत बसतात. माझं म्हणणं आहे ह्याचा विचार करत बसू नका. मी म्हटलं ना की माझ्याच सोबत लायब्ररीमध्ये एक जण अभ्यास करायचा. अरे काय अभ्यास होता त्या पोराचा, अभ्यास पण चांगला होता आणि जुन्या पॅटर्ननुसार त्याला सगळंच पाठ असायचं. टमाट्यात काय असते, मिरचीत काय असते, निंबामध्ये काय असते, सगळंच पाठ असायचं. आता माझं सायन्स बॅकग्राऊंड होतं, त्याचं आर्ट बॅकग्राऊंड होतं, त्याला सरकार म्हणायचो आम्ही. सो सरकारचं आर्ट बॅकग्राऊंड असून त्याला विज्ञानाचा अभ्यास जबरदस्त जुन्या पॅटर्ननुसार म्हणजे 2012च्या आधीच्या पॅटर्ननुसार. आम्हाला म्हणजे त्याला पाहिल्यावर स्वतःच वाटायचं यार आपलं कधी होईल की नाही सिलेक्शन याच्याकडं पाहिल्यानंतर. 1-2 मेन्स दिलेल्या होत्या त्यांनी जुन्या पॅटर्ननुसार. नवीन पॅटर्न आला नंतर त्याचं सिलेक्शनच झालं नाही. कुठलीच प्रिलिम्स त्याच्याकडून निघाली नाही, ना कंबाईनची प्रिलिम्स निघाली ना राज्यसेवेची प्रिलिम्स निघाली. का? कारण जुन्या पॅटर्ननुसार त्यानं रट्टा मारलेला सगळा पोर्शन होता. नवीन पॅटर्नमध्ये आजकाल काय करायला लागले होते, कन्सेप्च्युअल प्रश्न विचारायला लागले होते. मग आम्ही जर असा विचार केला असता याचा एवढा अभ्यास आहे मग आमचा काय उपयोग आहे, आमचं होणारच नाही कधी राज्यसेवेमध्ये सिलेक्शन किंवा प्रिलिम्स मेन्स आमची निघणारच नाही, तर सत्यानाश झाला असता ना. येतं लक्षात. म्हणून म्हटलं की दुसऱ्याचे लेकरं काही हो, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपण काय टार्गेट ठेवायचं, मला पास व्हायचं आहे. सो माझ्यासाठी काय सुटेबल राहील त्या अँगलने मी प्रिपरेशन करतो. काही लोक आहे 16-16 तास अभ्यास करतात, पाणी पलटवत नाही, काय करत असतात विचार देव जाणे म्हणजे. सो मग असं जे पाहता तुम्ही आजूबाजूला ते म्हणजे 100% सत्य नसते पोरांनो. आपण आपला अभ्यास, आपल्याला परीक्षा काढायची आहे, आपल्याला त्यातली एक पोस्ट मिळवायची आहे, बाकीच्या पोरांचा मी विचार करणार नाही. सो ह्या अँगलनी प्रिपरेशन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी टेन्शन येणार नाही. स्पर्धा खूप आहे वगैरे वगैरे, स्पर्धा वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. सो मग माझं कसं होईल सर, सो याचा जास्त विचार करत बसायचं नाही. आपल्याला दुसऱ्यांशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला परीक्षा पास व्हायची आहे, मला स्वतःचं परफेक्ट व्हर्जन स्वतः कसं बनवता येईल सो याचा विचार करायचा. आणि लक्षात ठेवा 30 एप्रिल 2023ला होणारी एक्झाम जी आहे ती 2023 या वर्षातली एकमेव एक्झाम आहे. सो 10 पोस्टसाठी जवळपास एकच एक्झाम होणार आहे. त्यानंतर डायरेक्ट 24मध्ये होईल. त्यामुळं ह्या 5 महिन्यामध्ये एकही दिवस लिथार्जिक राहू नका. सो माझं असं म्हणणं आहे की जे तुमचे 5 महिने आहे म्हणजे 150 दिवस आहेत तुमच्याकडे जवळपास, 5-15 आता 150 नाही 147च राहिलेले आहेत दिवस. सो हे जे 147 148 दिवस राहिले हे लिहा तुम्ही 1 2 3 4 आणि रोज एका दिवसावर काट मारत चला, कारण एक एक दिवस महत्त्वाचा आहे. सो अभी नाही तो कभी नाही. सो बेस्ट ऑफ द बेस्ट प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडून तुम्हाला बेस्ट विशेष आहे. सो तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील, सर हे कसं करावं ते कसं करावं, जे लेक्चरमध्ये कव्हर झालं नाही आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता आम्हाला. सो भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. सो तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.